पुढीलपैकी योग्य घटकांचा विचार करा. जे घटक योग्य आहेत ते निवडा. अर्थसंकल्प 26-27 या संदर्भात प्रमुख तरतुदी केलेल्या असतात. तरतुदी संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेमी कंडक्टरसाठी किती हजार कोटी, हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या भाषणामध्ये हा मुद्दा बऱ्याच वेळा आलाय बघा. त्यामुळे सेमी कंडक्टर आणि त्याचा खर्च हा आपल्यासाठी महत्वाचा असेल. उद्योगाची 3 स्तरीय रचना करण्यासाठी म्हणजे एमएसएमई जे उद्योग आहेत, एमएसएमई या उद्योगाची 3 स्तरीय रचना करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे बरं का. इथून पुढे एमएसएमई उद्योगाची 3 स्तरीय रचना होणार आहे, ही एक महत्वाची घोषणा असेल, लक्षात ठेवा. आणखी एक महत्वाचं मुलींसाठी, भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी काय केलं जाईल. बरं, तुम्ही आपलं फक्त लक्षात ठेवा जाओ. मला वाटलंच तुम्हाला, मला पाठ केला असं वाटलं. तुम्ही बघितला बी नसाल, तुमच्यासाठी काय बी नाही हो, काळजी करू नका, फक्त अभ्यास करा, दुसरं काही पर्याय नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी हॉस्टेलची व्यवस्था करायचं सरकारनं घोषित केलं आहे, ते एक लक्षात ठेवा. आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी महत्वाच्या घोषणा आहेत बघा. राजकोषीय तूट, ज्याला आपण आपलं फिस्कल डिफिशियट किंवा घेतलेलं जे कर्ज आहे त्या कर्जाचं जीडीपीशी असलेलं प्रमाण, त्यालाच काय म्हणतो आपण, राजकोषीय तूट. अत्यंत महत्वाचा घटक आहे हा. जीडीपीच्या किती टक्के, हा आकडा महत्वाचा लिहून ठेवा. जीडीपीच्या 4.3%. त्याच्या अगोदर मागच्या वर्षी अर्थसंकल्पीय राजकोषीय तुटीचा अंदाज होता 4.4%. कोरोनाच्या काळामध्ये तूट ही वाढली होती, आपल्याला माहिती आहे सर्वांना. मागच्या बजेटला बघितलं होतं, 9.2% इतकी तूट होती 2020 ला, 9.2. मग ती कमी होत होत आता सध्या टार्गेट काय 4.3% आणायचं सरकारचं लक्ष आहे, किंवा तिथपर्यंत मर्यादित करायचं सरकारचं लक्ष आहे, लक्षात ठेवा. राजकोषीय तूट एका शब्दात सांगायचा असेल तर ह्याला कर्ज म्हणतात. पुढे कन्सेप्ट आहे, सांगतो एक्सप्लेन करून परत, ठीक आहे. चलो, जीडीपी वाढ, जीडीपी ग्रोथ किती आहे, तर वर्ष 26-27 साठी अर्थसंकल्पीय वाढ किती दर्शवली, 6.8 ते 7.2. यंदाच्या कंबाईनला होता का क्वेश्चन, 7 पॉईंट किती, 6.5 दिलं होतं, बरोबर आहे. कारण ग्रोथ रेट असा होता बघा, 6.3% ते 6.8%. सरासरी काढला तर 6.5% येत आहे, बरोबर. 6.5 दिलं होतं. आता लक्षात ठेवा, हा आता पडलेला क्वेश्चन आहे. पुढच्या वर्षी पुन्हा असा क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला परत, ठीक आहे. महत्वाचा असेल, लक्षात ठेवा. भारताचा जीडीपी ग्रोथ रेट अंदाज वर्ष 2026-27 साठी किती आहे, 6.8% ते 7.2%. आता मी जवळपास सगळ्या बॅच कडे पाठ करून घेतलं होतं, 6.3 ते 6.8. आता ते विसरून द्यायचं, हेच लक्षात ठेवायचं. कंट्रोल शिफ्ट डिलीट रिस्टोर, इकॉनॉमिक्सचे जवळपास 5-6 क्वेश्चन आलते करंटचे कंबाईनला. आता जे लोक टच मध्ये आहे, ज्यांनी सेमिनार अटेंड केले, जे बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट मध्ये असतात किंवा अभ्यासामध्ये आहेत, रिव्हिजन झालंय, त्या पोरांना 13-14 स्कोर आहे त्यांचा 15 पैकी इकॉनॉमिक्सचा. आणि ज्या लोकांना गॅप पडलाय, 5-6 महिने 4 महिन्याचा गॅप पडलाय, त्यांचा स्कोर आहे 7 आणि 8. एवढा मोठा फरक पडतो बरं का. त्यामुळे अभ्यासाच्या कायम टच मध्ये असणं गरजेचं आहे, बरोबर. हा आकडा लक्षात ठेवा, 6.8 ते 7.2. आणि करंट इयर चालू वर्ष सध्या आता किती असेल रे, चालू वर्षानुसार सध्या आताचा ग्रोथ रेट किती टक्के आहे, 7% आहे, लक्षात ठेवा 7%. मग सरकारनं 7% वृद्धी साध्य करण्यासाठी कोणकोणत्या घटकावर भर दिलाय, ते गोल दिलेले आहे, ते गोल पुढे स्लाइड मध्ये आहे, सांगतो त्यावेळेला परत, ठीक आहे. 7% दर साध्य करण्यासाठी कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित केलेत त्या संदर्भात एक स्लाइड आहे, त्याला एक्सप्लेन करतो. सध्या आपला ग्रोथ रेट किती टक्के, 7% आहे. मागच्या वर्षाचा अंदाज होता 6.3 ते 6.8. आणि सध्या आता अंदाज काय व्यक्त केलाय, 6.8 ते 7.2. भांडवली खर्च पायाभूत सुविधेसाठी किती आहे, 12.2 लाख कोटी रुपयाचा खर्च आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वात महत्वाची बाब काय, सरकारनं सर्वाधिक खर्च कशावर केलाय, वाहतूक व्यवस्था किंवा वाहतूक दळणवळण यावरचा खर्च सर्वात जास्त आहे बरं का. मागचा अर्थसंकल्प 2025-26 सरकारचा सर्वाधिक खर्च कशावर होता रे, लक्षात ठेवा. बजेट 2000 कितीचं 25 सर्वाधिक खर्च कशावर होता, संरक्षणावर खर्च होता, बरोबर. यंदाचा खर्च बदलला, कशावरचा खर्च आहे, वाहतूक दळणवळण यावरचा खर्च सर्वात जास्त आहे. ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये सुद्धा वाहतूक दळणवळण खर्च वाढला आहे, हे महत्वाचं असेल. कोविडच्या काळाच्या नंतर भारताच्या पायाभूत सुविधेवरचा खर्च हा वाढला बरं का. याच्यामध्ये मागच्या बजेटमध्ये 10% वाढ केली होती. यंदा आता हा खर्च यंदा सुद्धा किती आहे, 12.2 लाख कोटी रुपयाचा
पायाभूत सुविधेचा खर्च आहे. मागच्या वेळेला 10% वाढलं, यंदा कितीने वाढलंय? कुठला खर्च? पायाभूत सुविधा. हा भांडवली खर्च आहे बरं का, महसुली खर्च किंवा भांडवली खर्च असं विचारतात. पण लक्षात ठेवा, पायाभूत सुविधा यावर केलेला खर्च हा कोणता खर्च आहे? भांडवली. तो कितीने वाढलाय? 9%. सरासरी खर्च किती आहे? 12.2 लाख कोटी रुपयाचा खर्च आहे. आपलं बजेट सरासरी 53.47 लाख कोटी, म्हणजे राऊंड फिगर 54 लाख कोटीचं भारताचं काय आहे एकूण बजेट. त्यापैकी 12 लाख कोटी कशाचा खर्च आहे? पायाभूत सुविधेवरचा खर्च आहे. त्यात एक महत्वाचा घटक लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे बघा. महात्मा गांधी ग्राम स्वराज्य इनिशिएटिव्ह मेगा टेक्सटाईल उभारणार. म्हणजे काय? भारतातल्या हँडक्राफ्ट किंवा खादी उद्योग, भारतातले कापड उद्योग याला विशेष चालना देण्यासाठी सध्या भारत सरकारनं याच्यावर भर दिलाय. निर्मला सीतारामन यांनी घातलेल्या साडीचा संदर्भ इथं होता की भारताच्या खादी उद्योगाला विशेष प्राधान्य देणं. तामिळनाडू मधला तो प्रकार आहे, त्याला चालना देण्यासाठी त्या प्रकारच्या साडीचा वापर त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केला होता. हेही महत्वाचं असेल. भारताच्या कापड उद्योगांना, त्यासोबतच कुठले उद्योग? खादी उद्योगांना आणि हँडीक्राफ्ट, ज्याला काय म्हणतात हँडक्राफ्ट, हस्तकलेचे उद्योग, यांना प्राधान्य देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य इनिशिएटिव्ह सुरू केले गेले. हे अर्थसंकल्पाचा महत्वाचा घटक असेल, लक्षात ठेवा. हे वाटलं तर वन लाईन लिहून ठेवा. महात्मा गांधी ग्राम स्वराज्य इनिशिएटिव्ह मेगा टेक्सटाईल उभारणार. त्यानंतर नेक्स्ट, सूक्ष्म लघु उद्योग यासाठी काय केलेलं आहे? त्रिस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्या त्रिस्तरीय समितीनंतर भारतात एमएसएमई उद्योगाची उभारणा केली जाईल. आता सध्या सुद्धा एमएसएमई उद्योग बऱ्याच प्रमाणात चालू आहेत. भारतात सर्वाधिक नोंदणीकृत असणारे एमएसएमई उद्योग कोणत्या राज्यामध्ये आहेत? आता प्रश्न आलता बघा आपल्याला एमएसएमईचा, गटकला काहीतरी आलता ना, 19% काय त्या उत्तर दिले बघा. म्हणजे एमएसएमईचा एकूण उद्योगामध्ये किती टक्के वाटा आहे हा विचारला होता प्रश्न आपल्याला, बरोबर आहे. 19% उत्तर दिलंय. काही लोकांचे ऑब्जेक्शन पण सुद्धा घेतलंय. आता सेकंड केला ते उत्तर राहत आहे का चेंज होते बघू नंतर. एमएसएमई तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. हे एम फॉर मायक्रो, स्मॉल अँड मीडियम इंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचं एकत्रीकरण म्हणजे काय होय? एमएसएमई. सर्वाधिक नोंदणीकृत एमएसएमई असणारं राज्य कोणतं असं विचारल्यास महाराष्ट्र. लक्षात ठेवा, नोंदणीकृत म्हणालो मी बरं का. सर्वाधिक नोंदणीकृत असणारे एमएसएमई कुठे येतं? महाराष्ट्र. भारताच्या एकूण एमएसएमई उद्योगात महाराष्ट्राच्या एमएसएमईचा वाटा किती टक्के आहे? सध्याच्या आयोगाच्या उत्तरानुसार किती टक्के? 19% वाटा आहे. हे लक्षात ठेवा, 19% वाटा आहे, बरोबर. तसं आता एमएसएमई उद्योगामध्ये आता अलीकडे 2016-17च्या नंतर विशेष भर दिलेला आहे. त्रिस्तरीय समिती स्थापन करणार, हे महत्वाचं असेल परत. ठीक, चलो नेक्स्ट पुढे बघा. आणखी महत्वाचे काय काय घोषणा केल्यात. देशात 3 केमिकल कंपन्या स्थापन करणार. मेडिकल संदर्भातल्या देशातल्या बड्या मोठ्या 3 केमिकल कंपन्या स्थापन करणार. आणि बायोफार्मा शक्तीसाठी 10,000 कोटी रुपये तरतूद आहे. आता तरतुदी का वाचायच्या? कधी कधी तुम्हाला अ ब कडं 4 विधानं असतात आणि ती विधानं अर्थसंकल्प 26-27 यावर आधारित दिलेल्या असतात. वरीलपैकी योग्य पर्याय निवडा असा प्रश्न असतो. मग कशावर किती रुपये खर्च केले लक्षात ठेवा. चला, बायोफार्मा शक्तीसाठी किती हजार कोटी? 10,000 कोटी रुपयाचा खर्च आहे. त्यानंतर नवीन आयकर हा 1 एप्रिल पासून काय होईल? लागू होईल. पण आयकरामध्ये सरकारनं यंदा कोणताच बदल केला नाही. म्हणजे आयकर जैसे आहेत तसेच आहेत. मागच्या वर्षी टॅक्स स्लॅब होते ते टॅक्स स्लॅब याही वर्षी असतील. उदाहरणार्थ मागच्या वर्षी 12 लाखापर्यंत उत्पन्न काय होतं? उत्पन्नातून सूट दिली होती, बरोबर. करातून विशेष सूट दिली होती 12 लाखापर्यंत. आणि 4-4 लाख हे टप्पे होते बघा. 4 लाख, 8 लाख, 12 लाख, 16 लाख, 20 लाख, 24 लाख आणि 24 लाखापेक्षा जास्त. इथं 0%, 5%, 10%, 15%, 20%, 25% आणि 30% हे मागच्या वर्षी आयकराचे दर आहेत. आता बघा, आयकर दरवर्षी काय करावा लागतो? संमत करून घ्यावा लागतो. महत्वाचं घटक लक्षात ठेवा. सरकार किंवा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थसंकल्पाचे 2 विभाग असतात. पहिल्या भागामध्ये अर्थमंत्र्यांना तुम्ही बारकाईने ऐकला असेल, ते फक्त काय काय साध्य करणार आहोत आणि कशा कशावर खर्च करणार आहेत हे सांगतात, बरोबर. आणि दुसरं भाषण म्हणजे भाषणाचा दुसरा भाग जो असतो अर्थसंकल्पाचा, ते कराच्या बाबतीमध्ये असते. कर व्यवस्थेमध्ये काय बदल केले किंवा कर कशा असतील ह्याच्याविषयीचं वर्गीकरण अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागामध्ये असते. पहिला भाग आणि दुसरा भाग
पहिल्या भागामध्ये उत्पन्न आणि खर्च, दुसऱ्या भागामध्ये टॅक्सेस दिलेले असतात. यंदाचा आयकर कायदा हा 1 एप्रिलपासून काय होईल, लागू होईल आणि जुलैच्या ऐवजी ऑगस्ट पर्यंत टॅक्स भरणा करता येईल. भारतातल्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला सुद्धा सरकारची टॅक्स सिस्टम सहज लक्षामध्ये येईल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे, ही लक्षात ठेवा. जेणेकरून कराच्या काय सरकारच्या कर उत्पन्नावर काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आता सध्या भारत सरकारचं सर्वाधिक उत्पन्न कोणत्या करातून प्राप्त होते, लक्षात ठेवा रे, प्राप्तिकर. मागच्या वर्षी काय होतं, प्राप्तिकरच. यंदा सुद्धा काय आहे, प्राप्तिकरातून मिळणारं उत्पन्न सर्वात जास्त आहे, लक्षात घ्या. राईट. बाकी आयकरामध्ये विशेष असा कोणताही बदल केलेला नाही. थोडेफार बदल केलेत, सांगतो काय बदल केलेत ते पण. ठीक आहे, हा घटक लक्षात ठेवा. आयकरात कोणताही बदल केलेला नाही. बाकी याच्यामध्ये बघा, अघोषित संपत्तीवरचा जो कर आहे तो रद्द केलाय. अपघात विमा कर मुक्त केलाय. म्हणजे अपघात विम्याचे दर पण कमी केलेत. कमीत कमी पैशामध्ये तुम्ही अपघात विमा काढू शकता आणि जो अपघात विमा काढलाय त्याचे जे पैसे येतात त्यावरचा कर सरकारनं काय केलाय, टॅक्स फ्री. म्हणजे कळतंय, म्हणजे समजा मी जर अपघात विमा काढलो, उद्याला कार्यक्रम झाला आणि मला माझ्या अकाउंटला पैसे आले तर त्या पैशावर मला सरकारला टाक द्यायची गरज नाही. म्हणजे अपघात विमा हा त्यातनं काय केलाय, करमुक्त केलेला आहे, लक्षात ठेवा. बाकी अघोषित संपत्ती जी आहे वारसा हक्काने मिळणारी, त्याच्यामध्ये सुद्धा त्या मर्यादित मध्ये बऱ्यापैकी सूट दिलेली आहे, ते एक घटक असणं महत्वाचा. पुढे या संदर्भातली साईट आहे, त्या स्लाइडवर सांगतो नंतर. ठीक आहे, बघा. बाकी नेक्स्ट, क्लाउड सर्व्हिसेस देणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत त्यांना काय केलं जाईल, करमुक्त केलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट, 5 मेडिकल हब उभा करणार आहेत. त्यानंतर 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्यासाठी सरकारची घोषणा आहे. त्याच्या व्यतिरिक्त कॅन्सरसाठी हे महत्वाचं असेल बघा, हे लक्षात ठेवा. हे विचारलं जाईल, वाक्य येईल तुम्हाला बकडपैकी. कॅन्सरच्या निर्मूलनासाठी 17 औषधावरील कोणता कर, आयात कर कमी केला जाईल. इम्पोर्ट ड्युटी, कॅन्सरच्या आजारावरचा जो आयात कर आहे तो घटवलेला आहे किंवा कमी केलेला आहे. 7 गंभीर दुर्मिळ आजारांसाठी औषधीवरील आयात कर तो सुद्धा काय केलाय, घटवलाय. एकीकडे अमेरिका भारतावरती टॅक्सेस वाढवत असताना भारतानं कॅन्सर किंवा इतर दुर्मिळ 7 प्रकारच्या गंभीर आजारावरच्या औषधावरचा टॅक्स जो आहे, कोणता टॅक्स, आयात कर, ज्याला टॅरिफ म्हणतो आपण, तो काय केलाय, घटवलाय. जेणेकरून ते औषधं स्वस्त होतील आणि भारतामध्ये कॅन्सरचा इलाज स्वस्तामध्ये शक्य झाला पाहिजे, यासाठी सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला. हे महत्वाचं वाक्य असेल, लक्षात ठेवा. त्यानंतर चामडा आणि कापड उद्योगावरील निर्यात शुल्कात कपात केली आहे. चामडा किंवा चामडी वस्तू ज्या असतात त्या भारतातल्या प्रमुख निर्याती वस्तूपैकी एक आहेत. इव्हन 2016-17, 13-14, 19-20च्या व्यापारात प्रमुख 5 वस्तूपैकी 5व्या क्रमांकाची वस्तू चामडी किंवा चामडी वस्तू होत्या. ह्या वस्तूवरचा निर्यात कर काय केलाय, कमी केलेला आहे. ही सरकारची महत्वाची घोषणा असेल. याच्या व्यतिरिक्त बघा, सौर ऊर्जा उपकरणं स्वस्त होणार. म्हणजे इथून पुढे सौर ऊर्जा प्लॅन्ट पॅनल बसवण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च काय होईल, कमी होईल. जेणेकरून आपल्याला ते सूर्यघर नावाची योजना केली बघा, प्रधानमंत्री सूर्यघर, 300 युनिट पर्यंत वीज बिल मोफत, बरोबर आहे. त्यासाठी आणखी त्या चालना देण्यासाठी सरकारनं सौर ऊर्जा उपकरणांवरचं जे कर वगैरे आहेत किंवा जे आहेत ते कमी केलेत, ते स्वस्त होणार आहेत. मायक्रोवेव्हच्या सुट्या भागावरील आयात कर कपात केलेत, ते पण स्वस्त होतील. शेअर्स बायबॅक कर, कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार तो कमी केलाय. कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे शेअर मार्केटमध्ये जी गुंतवणूक करतो आपण, त्या गुंतवणुकीतून जो नफा मिळतो त्या नफ्यावरचा जो टॅक्स आहे त्या टॅक्सला काय म्हणतात, कॅपिटल गेन टॅक्स. मागच्या बजेटला तो वाढवला होता, यंदाच्या बजेटला थोडा तो कमी केलेला आहे, तो महत्वाचा असेल. ठीक आहे, बाकी इथं काही छोटे मोठे बदल केलेले आहेत. आता एवढं सगळं वाचत बसत नाही, महत्वाच्या भागाकडे जाऊ नंतर. ठीक आहे, इथं पीपीटी पडणारच आहे, नंतर ती वाचून घ्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे महत्वाचं ते बघून घ्या. मुलींसाठी काय करणार, वसतिगृह स्थापन करणार आहेत. 1.39 लाख कोटी रुपयाची तरतूद आहे. त्यानंतर 2030 पर्यंत 2 दशलक्ष व्यावसायिकांना काय करणार, प्रशिक्षण दिले जाईल आणि व्यवसायभिमुख त्याला बनवलं जाईल. आणि 15,000 माध्यमिक शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जातील, अशा सरकारच्या महत्वाच्या घोषणा आहेत. चला, हे आपलं विजन 3, कर्तव्य 3. मोदी सरकारच्या कालखंडात किंवा आत्ताच्या कालखंडामध्ये नावं भारी भारी दिली बघा बजेटमध्ये, योजनांना वगैरे. आता मनरेगेचं नाव बदललं बघा. काय नाव केलं मनरेगेचं, जी रामजी नावाची योजना केली, बरोबर आहे. बऱ्याच योजनांची नावं काय केलेत, बदललेले आहेत. मागच्या वेळेला सप्तश्री, सप्तरंगी, 4 इंजिन, आता 3 विजन. आता 3 विजन कोणते कोणते बघा, 3 कर्तव्य. ह्याचं नाव बदललं बघा. आपल्या राजपथचं नाव बदलून काय केलं, कर्तव्य पद केलं.
पीएमओ कार्यालयाचं नाव बदललं. काय केलंय? आता चालू घडामोडीने सांगितलं मी सकाळच्या बॅचला. पीएमओ कार्यालयाचं नाव सध्या बदललं आहे. काय नाव केलं रे? हा, सेवा सेवा सदन नाव केलं बरोबर, लक्षात ठेवा सेवा सदन. बाकी कर्तव्य पथ बरोबर आहे. त्यानंतर आता हे कर्तव्य 3 लक्षात ठेवा. कोणते कोणते बघा. विजन दृष्टी कुठल्या कुठल्या आहेत? नंबर 1 युवा शक्ती, युवा शक्ती व रोजगार, पायाभूत सुविधा आणि बाकीचं बघा शाश्वत भारत आहे. बघा इथं चुकून शब्द तो आला नाही, शाश्वत भारत आहे. या 3 घटकावर विशेष भर दिलेला आहे. कुठले कुठले? युवा शक्ती, युवा शक्ती व रोजगार हा एक घटक. दुसरा पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा त्याच्यावर 9% आता वाढ केली बघा यंदाच्या बजेटमध्ये. आणि तिसरा घटक शाश्वत भारत, शाश्वत भारत हा तिसरा घटक. हे 3 दृष्टी किंवा 3 कर्तव्य यावर यंदाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. लक्षात ठेवा. नंबर 1 युवा शक्ती व रोजगार. दुसरा घटक काय आहे? पायाभूत सुविधा, रेल्वे, रस्ते वगैरे इत्यादी इत्यादी सुविधेवर वाढ करणं. आणि शाश्वत भारत किंवा शाश्वत विकास यावर भर दिलेला आहे. बघा त्याच्यावर काय काय दिले पुढं. पहिलं कर्तव्य काय बघा, आर्थिक विकासाचा वेग वाढवणे, तो वेग कायम ठेवणे, यासाठी उत्पादनात स्पर्धात्मकता वाढवणे किंवा जागतिक स्तरावरच्या सुविधा निर्माण करणे इत्यादी हे पहिल्या कर्तव्यात दिलेलं विश्लेषण. नंतर कर्तव्य नंबर 2 काय दिले बघा, जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे, त्यांचे कौशल्य क्षमता वाढवणे आणि भारताच्या समृद्धीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासात त्यांना सहभागी करून घेणे. म्हणजे काय करणे, त्यांचं इन्क्लुजन करून घेणे. आपल्या राज्य सेवेला एक प्रश्न आहे बघा, इन्क्लुझिव्ह ग्रोथ नावाचा. इन्क्लुझिव्ह ग्रोथ मध्ये हा घटक येतो, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे. आणि तिसरं कर्तव्य सबका साथ सबका विकास. गेल्या अनेक वर्षापासून सरकारचे महत्वाचं एक तत्व राहिलेलं आहे अर्थसंकल्पाचे, सबका साथ सबका विकास म्हणजे शाश्वत विकास. या तत्वावर आधारित विकास साध्य करणे, यातून प्रत्येक कुटुंब, समाज किंवा प्रदेश यांना समान साधन संपत्ती, सुविधा किंवा संधी उपलब्ध करून देणे हे कर्तव्य तिसऱ्यामध्ये विश्लेषण समाविष्ट आहे. पहिल्या कर्तव्यामध्ये काय दिलं होतं? पहिलं कर्तव्य युवा शक्ती आणि रोजगार, रोजगार मिळवून देणे, उत्पादन वाढवणे, देशाची आर्थिक ग्रोथ साध्य करणं हा पहिला घटक असेल. दुसऱ्या घटकामध्ये लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे म्हणजेच काय, लोकांचे कौशल्य क्षमता विकास यामध्ये वाढ घडून आणणे. आणि तिसरं कर्तव्य काय असेल, शाश्वत विकास साध्य करणे. ह्या 3 गोष्टी या 3 कर्तव्यामध्ये किंवा 3 विजन मध्ये समाविष्ट आहेत. हे 3 विजन लक्षात ठेवा. एवढं मोठं लक्षात ठेवणं शक्य नसेल, 3 शब्द लक्षात ठेवायचे. कुठले कुठले? इथं बघा, एक युवा शक्ती आणि रोजगार, इथं पायाभूत सुविधा आणि तिसरं शाश्वत भारत. इथं उत्पादन वाढवायचं असेल, लोकांना रोजगार भेटला पाहिजे. युवा शक्ती किंवा श्रमशक्ती त्याला जर रोजगार मिळाला तर उत्पादन काय होईल? वाढतंय. उत्पादन वाढतंय म्हणजे आर्थिक विकास साध्य होतो. मग आर्थिक वाढ साध्य करणं हे विजय कर्तव्य पहिलं. त्याच्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं, तर पायाभूत सुविधा निर्माण केलं की ऑटोमॅटिक काही गरजा लोकांच्या ऑटोमॅटिक काय होतात? पूर्ण होतात. आणि त्याला विकासाने सामील करून घेणं हे पायाभूत सुविधेमध्ये आहे. आणि तिसरं कर्तव्य जे आहे ते लोकांचा शाश्वत विकास साध्य करणं. या 3 कर्तव्यावर आधारित यंदाचं बजेट मांडलेलं आहे. थोडीशी अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी सांगतो, कन्सेप्ट जनरल काही लोकांना माहिती असेल. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना थोडंफार संदर्भ लागेल, जे जुने आहेत त्यांचं रिव्हिजन होईल. चला, भारताचा अर्थसंकल्प राज्यघटनेमध्ये कलम काय त्याचं 112 आहे. लक्षात ठेवा. नाव काय? वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, बजेट. बजेटची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात ठेवा. भारताचा पहिला अर्थसंकल्प कुणी म्हणला रे? 7 एप्रिल 1860 भारताचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला होता. लक्षात ठेवा. 7 एप्रिल 1860 जेम्स विल्सन भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट स्वतंत्रोत्तर भारताचं पहिलं बजेट, तारीख होती 26 नोव्हेंबर 1947. स्वतंत्रोत्तर भारताचा पहिला अर्थसंकल्प R.K. षण्मुख शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. लक्षात ठेवा. R.K. षण्मुखम शेट्टी, काही ठिकाणी शेट्टी असा उल्लेख हो, शेट्टी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. त्यांच्या अगोदर म्हणजे 46-47 बजेट लियाकत अली खान यांनी मांडलं होतं. लियाकत अली खान. पुढे बघा नेक्स्ट
प्रजासत्ताक भारताचं पहिलं बजेट म्हणजेच फेब्रुवारी पहिला 28 तारखेला बजेट मांडायचे बरं का. 28-29 जी काय असेल ती फेब्रुवारी 1950-51 भारताचं बजेट म्हणजे प्रजासत्ताक भारताचं पहिलं बजेट कोणी मांडलं होतं लक्षात ठेवा. जॉन मथाई प्रजासत्ताक भारताचं पहिलं बजेट त्यांनी मांडलं होतं. 1955 भारताचा अर्थसंकल्प पहिल्यांदा अगोदर तो इंग्रजीमध्ये सादर केला जायचा. इंग्लिश भाषेसोबत हिंदी भाषेमध्ये अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली. केव्हापासून 1955 पासून. अर्थसंकल्प मांडायचा घटनाक्रम जो होता तो अगोदर बजेट कधी मांडायचे इव्हिनिंग बजेट मांडलं जायचं. इसवी सन 2000 पासून बजेट कधी मांडतात बजेट सकाळी 11 वाजता बजेट सादर केलं जात आहे. ठीक आहे 11 वाजता तेही कोणत्या सभागृहात. आता सन 2000 म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून बजेट सकाळी मांडायला सुरुवात झालं बरं का. त्याच्या अगोदर भारताचं बजेट कधी मांडायचे संध्याकाळी. 1950 बजेट सी डी देशमुखांच्या काळातलं बजेट फुटलं होतं लीक झालं बजेट ते बाजारामध्ये लवकर आलं मांडण्याच्या अगोदर. त्यानंतर तो अर्थसंकल्प याच्या नंतरच्या कालखंडामध्ये राष्ट्रपती भवनाच्या खोली क्रमांक 52 मध्ये छापायला सुरुवात झाली. आता ते तळमजल्यामध्ये छापलं जाते सध्या आतापर्यंत. ठीक आहे बजेट मांडेपर्यंत राष्ट्रपती व्यतिरिक्त पंतप्रधान बदल करू शकतात. पण एकदा का राष्ट्रपती सही केली की बजेटमध्ये कोणी बदल करत नाही. डायरेक्ट त्या अर्थसंकल्प जाहीर केला जाईल फक्त. राईट हा घटक असेल बजेट सकाळी सादर केलं जाते. बरं ठीक आहे. 7 एप्रिल 1860 जेम्स विल्सन. त्यानंतर आर के षण्मुखम शेट्टी स्वतंत्र उत्तर भारताचं पहिलं बजेट आणि प्रजासत्ताक भारताचं पहिलं बजेट कधी फेब्रुवारी 1900 फेब्रुवारी म्हणता येणार नाही. घटना केव्हा अंमलात आली आपली बरोबर आहे 26 जानेवारी 1950 म्हणजे फेब्रुवारी 1950 भारताचं जे बजेट होतं ते कोणतं बजेट होतं प्रजासत्ताक बजेट होतं. जॉन मथाई यांनी मांडलेलं होतं. बरं ठीक आहे. बाकी अर्थसंकल्प पहिल्यांदा कुठल्या सभागृहात मांडतात लोकसभा हे लक्षात ठेवा महत्वाचं. अर्थसंकल्प सुरुवातीला लोकसभेत मांडतात. बजेट मांडायचा घटनात्मक अधिकार कोणाचा असतो राष्ट्रपती यांचा असतो. म्हणजे राष्ट्रपती बजेट मांडले का कोणी मांडले मग असं का म्हणतात म्हणतात का नाही नाद असतोय का नाही. राष्ट्रपती यांचा अधिकार आहे. कलम आर्टिकल 87 नुसार राष्ट्रपती काय करतात रे अभिभाषण करतात. बजेटवर सारांश स्वरूपात केलेलं भाषण म्हणजे काय होय राष्ट्रपती यांचं अभिभाषण. बरोबर आहे. सध्या आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती अर्थसंकल्पावर आधारित काय करतात सारांश स्वरूपात भाषण करतात. नंतर मग अर्थमंत्री स्वतः संपूर्ण बजेट सादर करतात. यंदाचं मांडलेलं बजेट किती मिनिटाचं आहे हळू टायमिंग कमी होत चाललं सुरुवातीला जास्त असायचा. म्हणजे मॅडम लय बोलायचं अगोदर. आता काय झालंय थोडं टायमिंग कमी होत चाललंय. सध्या 85 मिनिटाचं बजेट त्यांनी सादर केलं आहे. बरोबर. तो लक्षात ठेवा राष्ट्रपतींनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे राष्ट्रपती मांडतात घटनात्मक अधिकार त्यांचा आहे. त्यानंतर नेक्स्ट अर्थसंकल्पामध्ये बघा राज्याच्या अर्थसंकल्पाचा कलम काय रे आर्टिकल 202 राज्याचा अर्थसंकल्प सध्या हा अनेक अर्थानं चर्चेमध्ये आहे. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजित पवारांचं नुकतंच काय झालंय अपघाती निधन. त्यांच्यामुळे सध्या आता महाराष्ट्राचं बजेट कोण मांडणार त्या गुलदस्त्यामध्ये आहे. शक्यतो मुख्यमंत्र्यांकडनं बजेट सादर केलं जाऊ शकतंय. अजितदादांनी मांडलेलं बजेट यापूर्वी अजितदादांनी महाराष्ट्रासाठी 11 बजेट मांडलेले आहेत. अर्थकारणाची उत्तम जाण असणारा जाणता प्रशासक ज्याला म्हणू शकतो आपण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं ज्यांच्या मृत्यूविषयी अनेक गूढ आता आजूबाजूला तुम्ही ऐकत आहात किंवा न्यूजवर ऐकत असाल. नेमकं घातपात होता का मग अपघात होता याचे तर्कवितर्क आहेत. कारण काही लोकांचं म्हणणं असं पण आहे की त्या विमानामध्ये बसताना 6 लोकांची डिजिटल यादी होती आणि मृतदेह सापडले किती लोकांचे 5. एक कहा काय 5 लोक डेड बॉडी भेटलात. एकच डेड बॉडी भेटली नाही पण ती का भेटली नाही हे त्या काही लोकांचं हा प्रश्न होता. ते ब्लॅक बॉक्स मध्ये काय भेटलं नाही भेटलं मग तो एक मुद्दा महत्वाचा. आता त्या काळामध्ये सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू सुद्धा असाच अपघाती प्लेन क्रॅश झाला होता. त्याचं रहस्य अजून भारताला कळलेलं नाही. इव्हन त्यांच्या मुलीनं त्यांना मरणोत्तर मिळायला भारतरत्न सुद्धा नाकारला का तर माझे वडील कसे मिळेल हे जर मला कळत नसेल तर मी पुरस्कार घेऊन काय करू. आता अजित पवारांच्या बाबतीत नेमकं काय झालंय हा सगळा घटना घडामोडीचा प्रसंग आहे तो
पण महाराष्ट्रानं एका चांगल्या नेत्याला गमावलं हे मात्र 100% खरं. तर अनेक गोष्टी म्हणजे पोटात ते ओटात असणारे एकमेव दादा होते जे गेले, ज्यांना आपल्या परिवाराची वतीनं आपण अगोदरच भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे. आणखी एकदा युट्यूबच्या माध्यमातून मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चला ठीक आहे मित्रांनो, महाराष्ट्राचं पुढचं बजेट कोण मांडणार? सध्याचे महाराष्ट्राचे अर्थखाता असणारे मुख्यमंत्री यांच्याकडनं महाराष्ट्राचं बजेट मांडलं जाईल. दरवर्षी महाराष्ट्राचं बजेट कधी मांडतात? कधी मांडतात रे? लक्षात ठेवा, मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होतो. मागचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर केला होता बघा, 10 मार्च 2025 मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प. दरवर्षी अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचा टेंटेटिव्ह नाहीये, पण मार्च मध्ये सरासरी अर्थसंकल्प सादर करतात. केंद्राच्या अर्थसंकल्प तारीख फिक्स आहे बरं का. केंद्राचं बजेट दरवर्षी कधी मांडतात? 1 फेब्रुवारी रोजी केंद्राचा अर्थसंकल्प मांडला जातो. फेब्रुवारी महिना भारी आहे. फेब्रुवारी में अनेक लोगों का दिल तोड़ा है, इसलिए लोगों ने उसके दिन घटाए हैं. बरोबर का नाही? चला ओके, लक्षात घ्या. 202 बाकी आणखी महत्वाचे बरेच कलम आहेत. अर्थसंकल्पाचा सर्व खर्च हा करायचा असेल, लिहून घेतो नंतर लिहून देतो मी, काय अडचण नाही. तो शिवशाही पाहिजे का नाही? नंतर भेट मला व्हॉट्सअप टाकतो तुला, स्टेटस तुला लगेच. आर्टिकल 110 कोणतं रे? धनविधेयक म्हणजे कोणतं विधेयक? धनविधेयक. याशिवाय सरकार एकही रुपया खर्च करू शकत नाही. सरकारला अर्थसंकल्पीय खर्च करायचा असेल तर काय सादर करावं लागतंय? धनविधेयक सादर करावं लागतं, बरोबर. आणि धनविधेयकाला सरकारची संमती किंवा एकूण सभागृहाच्या किती 2/3 बहुमत मिळालं असेल तरच ते विधेयक संमत होत आहे, बरोबर. आणि मग सरकारच्या खर्चाला काय मिळते? संमती मिळते. अशी बरीच कलम आहेत. उदाहरणार्थ कलम 117 आहे बघा. कोणतं कलम आहे रे? वित्त विधेयकाचं कलम आहे, बरोबर आहे. आता काही महत्वाच्या फॅक्ट लक्षात ठेवा. भारताचं बजेट सकाळी 11ला मांडतात. बजेट सर्वात सुरुवातीला कुठं मांडतात? लोकसभेत. बजेट कोणत्या तारखेला मांडतात? एक पोलीस भरतीवाले लक्षात ठेवा रे, कधी मांडतात? 1 फेब्रुवारीला बजेट सादर करतात. बजेट लागू केव्हा होतंय? बजेट लागू व्हायची तारीख आहे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षात बजेट मांडलं जातं. जर एका वर्षापेक्षा कमी काळासाठी बजेट सादर केलं असेल त्याला काय म्हणतात? अंतरिम अर्थसंकल्प. त्यालाच काय म्हणतो आपण? इंटरमिडिएट बजेट, मध्यावधी अर्थसंकल्प. कधी? एका वर्षापेक्षा कमी काळासाठी मांडलेलं बजेट. पूर्ण वर्षभरासाठी असेल तर तो वार्षिक अर्थसंकल्प असतो. लक्षात ठेवा बरं, ठीक आहे. पहिलं रेल्वेचा अर्थसंकल्प आणि केंद्राचा अर्थसंकल्प दोन्ही काय करायचे? वेगळे मांडायचे. पण दोन्ही अर्थसंकल्प कधीपासून एकत्र मांडतात? 2017 का 18? 17 म्हणजे 16-17 का 17-18? लक्षात ठेवा, 17-18. 17-18 पासून रेल्वेचा आणि केंद्राचा अर्थसंकल्प दोन्ही काय केलंय? मर्ज केलेला आहे. तसं बजेट हा मूळ शब्द कुठल्या भाषेमधला आहे? लक्षात ठेवा, बजेट हा जो शब्द आहे आपण बोली भाषेमध्ये पेपरला वगैरे वाचतो, ऐकतो. प्रत्यक्षात भारताच्या राज्यघटनेत शब्द आहे का? हा नाहीये. हा शब्द कुठून घेतलाय? फ्रेंच भाषेमधून आलेला शब्द आहे तो. याचा अर्थ काय होतोय? फ्रेंच बॉगेट, चामड्याची पिशवी, बॅग किंवा पर्स असा अर्थ होतोय. सुरुवातीला बजेट हा शब्द सर्वप्रथम कुठे वापरलाय? इंग्लंडमध्ये वापरला गेला, बरोबर आहे. आणि इंग्लंडमधून तो शब्द भारतामध्ये रूढ झालाय. ज्या पद्धतीनं इंग्लंडमध्ये बजेट मांडायची पद्धत आहे, अगदी त्या पद्धतीनं भारतात बजेट मांडलं जात होतं. इव्हिनिंग बजेट असायचं आपल्याकडे. इव्हिनिंग बजेट म्हणजे जसं आता मी मांडतोय तसं, हो, संध्याकाळी 5ला मांडायची. एवढे शांत लोक बसायचे नाही, हो. नंतर पार्टी नावाचा कार्यक्रम असायचा. पार्टी कळतो का? हा, आता ते बदललं. हा, करेक्ट आहे. आता ते नंतर बदललं आणि आता बजेट मांडताना हलवा नावाचा कार्यक्रम असतो. हलवा म्हणजे आपलं घरचं लेकरू शाळेमध्ये एक्झाम द्यायला गेलं, जाताना आई काय करते? दही साखर खाऊ घालते. करेक्ट. तसं भारताच्या राष्ट्रपतींनी निर्मला सीतारामन यांना दही साखर खाऊ घातली. चांगलं बजेट सादर करा, बरोबर आहे. त्याच्या अगोदर एक हलवा सेरेमनी असतो. हलवा सेरेमनी कळतो? आता ते ऑनलाईन चालू आहे म्हणून सांग ना, नंतर सांगतो निवांत. हलवा सेरेमनी काय असतो? तो गाजराचा हलवा करून खाऊ घालणं ही आपली परंपरागत एक पद्धत आहे. त्यानुसार तो हलवा सेरेमनी दरवर्षी होतो आपल्याकडे. पण ठीक आहे, असो. बजेट शब्द आपण तिकडनं घेतलाय, हेही महत्वाचं एक फॅक्ट म्हणून लक्षात ठेवा. चलो ओके, अजून भरपूर असे फॅक्ट आहेत, पण आपल्याला बरंच काही सांगायचंय. ही तर एवढं बस झालं. घटनाक्रम बघा अर्थसंकल्पाचा, दिसते का रे?
काय अडचण आहे, हे रेल्वे आहे हो. आता रेल्वेकडे मर्ज केले फक्त, राईट. मग आता बघा 2017च्या पूर्वी काय होतं, 2017च्या नंतर काय. 17च्या अगोदर 26 तारखेला 26-27 काय मांडायचे, रेल बजेट किंवा रेल्वेचा अर्थसंकल्प मांडायचे. रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्र मांडण्यासाठी कोणती समिती, ऍकवर्थ समिती. कोशाला बघा तालीकडे कुठतरी ऍकवर्थ समितीने शिफारस केली होती 1922 ला. तेव्हापासून 1924 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्र मांडतात. 27 फेब्रुवारीला आर्थिक पाहणी अहवाल इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया जाहीर करायचे आणि 28 किंवा 29 फेब्रुवारीला काय म्हणायचे, 28 किंवा 29 फेब्रुवारी युनियन बजेट किंवा केंद्राचा अर्थसंकल्प सादर व्हायचा. हा घटनाक्रम 2017च्या अगोदरचा. रेल्वेचा अर्थसंकल्प 25 किंवा 26 फेब्रुवारी, आर्थिक पाहणी अहवाल 27 फेब्रुवारी आणि केंद्राचं बजेट 28 असेल तर 28, नाही तर 29 फेब्रुवारीला मांडायचं. आता रेल्वेचं बजेट कोणत्या समितीनुसार, थॉमस ऍकवर्थ समितीनुसार. कधीपासून, 1924 पासून स्वतंत्र मांडला जायचा. आता अलीकडची समिती आहे बघा, कोणती समिती होती, विवेक देबेरॉय या समितीच्या शिफारशीनुसार, समिती 2016ची बरं का, समितीच्या शिफारशीनुसार वर्ष 2017 पासून, आता 17 म्हणजे बजेट 17-18चं बरं का, 17-18 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प म्हणजे रेल बजेट हे कुठं गेलं, युनियन बजेट किंवा केंद्रीय अर्थसंकल्पात मर्ज केले बरं का. दोन्ही अर्थसंकल्प एकत्र सादर करतात. ते कधी करतात, तारीख लक्षात ठेवा, 1 फेब्रुवारीला करतात, बरोबर आहे. आता 1 फेब्रुवारीला बजेट सादर करायचं कारण काय, तर पूर्वी काय व्हायचं बघा, 28 तारखेला म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी बजेट मांडायचं. आणि दरवर्षी अर्थसंकल्पात जवळपास 48 दिवस चर्चा घडून येते. अर्थसंकल्पीय गोष्टीवर चर्चा किती दिवस होते, 48. आणि प्रत्यक्ष खर्च म्हणजे 48 दिवस चर्चा असेल तर फेब्रुवारी तर संपायचा, पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी बजेट मांडायचे. मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये काय व्हायची, चर्चा. आणि प्रत्यक्ष खर्च व्हायचा मेला किंवा मे किंवा जून मध्ये. 2 महिने चर्चेत जायचे, मार्चचा महिना, एप्रिलचा महिना. मेला खर्च व्हायचा किंवा प्रत्यक्ष जूनला खर्च व्हायचा. 2 महिन्याचा खर्च भागवायचा कसा, कारण बजेट लागू कधी होत आहे, 1 एप्रिलला. आता बजेटचं 1 एप्रिलला होत असेल तर इथं एप्रिलपर्यंत चर्चा सुरू असायची नुसती. एप्रिलचा खर्च करायला आहे त्या बजेट सोबत अजून एक बजेट मांडावं लागायचं, ज्याला आपण अंतरिम बजेट म्हणतो. एक वार्षिक अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प, दोन मांडावे लागायचे. आता या बदलामुळे सरकारला अंतरिम बजेट मांडण्याची गरज पडणार आहे का, नाही, ती पडू नये यासाठी रेल्वेचं बजेट काय केलं, इकडं मर्ज केलं, तारीख बदलली. सध्या नवीन तारीख काय, मग 2017-18 पासून 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जात आहे. आणि आर्थिक पाहणी अहवाल हा 30 जानेवारीचा असतो, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावतात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात, ते आता सुरू आहे. 29-30 तारखेला आर्थिक पाहणी अहवाल जाहीर होतो, तो अपलोड होतो 31 ला. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 30 जानेवारी. आणि भारताचं बजेट किती, 1 फेब्रुवारी, लक्षात ठेवा. 2017च्या नंतरचा घटनाक्रम, 2017च्या अगोदरचा घटनाक्रम, बरोबर आहे. चलो ठीक आहे. चला, भारताच्या अर्थसंकल्पामध्ये काय महत्वाचे तथ्य, फॅक्ट, हिस्टॉरिकल थोडी माहिती आहे. भारताचं पहिलं हे कधी सुद्धा 50 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याआधीच कुठल्याने खळबळ उडाली होती, तर जॉन मथाई यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर केला गेला होता. हे प्रजासत्ताक भारताचं पहिलं बजेट मांडलं होतं. 1955 पासून काय केलं गेलं, इंग्रजी सोबत हिंदीमध्ये अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झालेली आहे. 55-56 नंतर वार्षिक आर्थिक दस्तऐवजाऐवजी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून हा दस्तऐवज सादर केला जाऊ लागला. त्यानंतर परत ही परंपरा सी.डी. देशमुखांनी यांनी सुरू ठेवली. तशीच स्वतंत्र भारतातलं देशातलं पहिलं बजेट कोणी मांडलं होतं, आर.के. षण्मुख शेट्टी. कधी मांडलेलं होतं, 1947. तारीख लक्षात ठेवा, तुम्हाला फॅक्च्युअल विचारतोय बघा. काही महत्वाचे फॅक्ट, तथ्य पाठ करून ठेवा. 26 नोव्हेंबर 1947. त्याच्यानंतर परत 31 मार्च 1948 काय झालं होतं, देशाच्या आर्थिक प्रतिकूल परिस्थितीशी लढण्यासाठी
31 मार्च 1948 पर्यंत 7.5 महिन्याचा हा अर्थसंकल्प म्हणजे भारताचा पहिला अर्थसंकल्प किंवा पहिलं बजेट हे अंतरिम बजेट होतं, लक्षात ठेवा. अंतरिम म्हणजे कमी काळासाठी मांडलेलं, एका वर्षापेक्षा कमी काळासाठी बजेट मांडलं असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अंतरिम बजेट. हे बजेट किती महिन्याचं होतं, 7.5 महिन्याचं. म्हणजे भारताचं पहिलं बजेट हे कुठलं होतं, अंतरिम अर्थसंकल्प होता, हे लक्षात ठेवा आपण. ठीक आहे. आतापर्यंत प्रदीर्घ भाषण केलेला अर्थसंकल्प कोणता होता, 2020चा 2 तास 42 मिनिटं जवळपास त्यांनी भाषण केलं होतं. लक्षात ठेवा की ते हलवा कार्यक्रम असतो, हलवा सिरी मी तुम्हाला माहिती आहे, तो दरवर्षी करतात. बजेटच्या अगोदर करायची ती पद्धत आहे, कुछ मिठा हो जाए, त्यासाठीच करतात ते. बघा, आतापर्यंत भारतातलं सर्वाधिक वेळा बजेट मांडणारे अर्थमंत्री कोण कोण आहेत. भारतातलं सर्वाधिक वेळा बजेट मांडायचं काम कोणी केलं होतं रे, मोरारजी देसाई यांनी आतापर्यंत भारताचे 10 वेळा बजेट सादर केलेलं आहे. त्यातले 2दा अंतरिम अर्थसंकल्प होता, बाकी 8 वार्षिक अर्थसंकल्प आहेत. महत्वाचं असेल, लक्षात ठेवा. भारतातला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मोरारजी देसाई, त्यानंतर कोण आहेत, पिछे किती वेळा, 9 वेळा. त्या दोघांचं टाय झालं बघा, लक्षात ठेवा. दोन्ही निर्मला सीतारामन यांचं यंदाचं बजेट किती होतं, 90. त्याने आणखी एक मांडलं की या दोघांना टाय होईल नंतर पण. ठीक आहे. 2 बजेट सादर केलं. भारतातले सर्वाधिक वेळ बजेट मांडणारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन होतील. सध्या आता कोण येतं, मोरारजी देसाई आहेत, लक्षात ठेवा. क्रमांक 2 ला पी चिदंबरम आणि निर्मला सीतारामन यांनी दोघांनी 9 वेळा बजेट सादर केलेलं आहे. निर्मला सीतारामन यांच्या बजेटमध्ये 2दा अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला, कारण त्यावेळेला सरकारचं काय म्हणतात ते कालखंड संपला होता लोकसभेचा. 2दा अंतरिम बजेट मांडलेला आहे. बाकी 7 वेळा त्यांनी युनियन किंवा काय म्हणजे वार्षिक अर्थसंकल्प सादर केलाय. भारताचे माजी राष्ट्रपती अगोदर अर्थमंत्री होते प्रणव मुखर्जी यांनी किती वेळा, 8 वेळा मांडलेलं बजेट आहे. यशवंत सिन्हा यांनी किती वेळा, 7 वेळा मांडलेलं बजेट आहे. त्याच्यानंतर सी.डी. देशमुखांनी 7 वेळा भारताचं बजेट मांडलं होतं आणि मनमोहन सिंग यांनी 6 वेळा. मनमोहन सिंगाचं सर्वात महत्वाचं बजेट होतं 1991चं. 1991चं बजेट का, कारण ते अनेक अर्थानं महत्वाचं होतं. कोणती पॉलिसी, एलपीजी धोरण भारतात जाहीर करणारे अर्थमंत्री मनमोहन सिंग, आणि त्यांच्या काळामध्ये भारताला एक वेगळी दिशा देण्याचं काम झालं होतं. लक्षात ठेवा, सर्वाधिक वेळा बजेट मांडणारे अर्थमंत्री म्हणून यांचं तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवावा लागेल परत. ठीक आहे. मोरारजी देसाई 10 वेळा, त्यानंतर पी चिदंबरम 9 वेळा, निर्मला सीतारामन 9 वेळा, त्याच्यानंतर प्रणव मुखर्जी 8 वेळा, यशवंत सिन्हा 7 वेळा, सी.डी. देशमुख 7 वेळा आणि मनमोहन सिंग 6 वेळा मांडलेला अर्थसंकल्प आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान पदावर असताना भारतासाठी बजेट मांडणारी व्यक्ती कोण आहेत, 3 जण आहेत. 3ही भारताचे पंतप्रधान होते. पहिले कोण, पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर सिक्वेन्स थोडा मागे पुढे झाला, इंदिरा गांधी होते, नंतर मग राजीव गांधी. टाकताना होते, सांगून गेलो होतो, त्यांनी मग असं केलं. लक्षात ठेवा, पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी. पंतप्रधान पदावर असताना त्यांनी काय केलंय, भारतासाठी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यांच्याकडे अर्थ खात्याचा अतिरिक्त भार असेल परत. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी बजेट मांडलेलं असेल. बरोबर. चलो नेक्स्ट. हे आतापर्यंत मांडलेले 9 अर्थसंकल्प. त्याचा पहिला अर्थसंकल्प कधीचा आहे, 2019. अ ब क ड ची विधान जर आले तर त्यात लक्षात ठेवा 2019 पहिलं त्यांचं बजेट होतं. त्यानंतर 2000 कितीचं 20चा अर्थसंकल्प किती मिनिटं, 162, म्हणजे जवळपास 2 तास 42 मिनिटं. प्रदीर्घ भाषण असणारा बजेट कोणतं असं विचारलं, 2020. भारताचं पहिलं डिजिटल बजेट विचारल्यास 21. भारताचं पहिलं काय होतं, डिजिटल बजेट आहे. लक्षात ठेवा, भारताचं पहिलं डिजिटल बजेट कधीचं, 2021. बरं, भारतात पहिल्यांदा पेपरलेस बजेट मांडणारं राज्य कोणतं, नेट युपी दाखवतंय पण हरियाणावर का 2003 ला. आता अलीकडचं बघितलं तर युपी दाखवतोय, उत्तर प्रदेश. भारतातलं पहिलं पेपरलेस बजेट मांडणारं राज्य, लक्षात ठेवा. राईट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, 22 एक बजेट आहे. 23-24 ला कोणतं मांडलेलं होतं त्यांनी, अंतरिम अर्थसंकल्प. 24 ला 19 एक बजेट आहे, हे पण अंतरिमच होतं बऱ्यापैकी बरं का. त्याला पियुष गोयल हे अर्थमंत्री होते आणि त्याच्यानंतर मग निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्री केलं गेलं होतं. 24चं बजेट 25 आणि आता यंदाचं 26चं बजेट किती मिनिटं, 85 मिनिटाचा अर्थसंकल्प आहे. मग ही एक वेगळी बाब म्हणून लक्षात ठेवा, महत्वाचं असेल. आतापर्यंत 9 वेळा बजेट सादर केलं. त्यांच्या हातात दिसते ती ब्रीफकेस आहे का, काय ते काहीतरी आहे भारी, काय ते पहिल्यांदा बजेट मांडताना अशाच व्हॅलिड पेपरच एक त्यांनी फाईल आणली होती. म्हणजे ब्रीफकेस नावाची संकल्पना बंद करणारे अर्थमंत्री सुद्धा याच आहेत. अगोदर आपल्याकडे बघितलं असलं, अर्थमंत्री बजेट सादर करताना काय न्यायचे,
मोठी ब्रीफकेस आणायची, बरोबर आहे. आणि ते ब्रीफकेस दाखवलं आपल्याला कळायचं की आज बजेट आहे, बरोबर आहे. आता ती ब्रीफकेसची पद्धती बंद करून त्यांनी अगोदर वेलवेट पेपर आणला, वेलवेट फाईल आणली, नंतर टॅब आणला होता सॅमसंगचा. आता डिजिटल बजेट ते सादर करतात परत. ठीक आहे, हळूहळू बजेटच्या संकल्पनेमध्ये बदल त्यांनी घडून आणला आहे, लक्षात ठेवा. काही महत्वाच्या संकल्पना बघा. अर्थसंकल्पाचे प्रकार लय वेळ घेत नाही, शॉर्टकट सांगतो बघा. तुम्ही उत्तर द्या. संतुलित अर्थसंकल्प कसा असतो रे? सरकारचं एकूण उत्पन्न महसुली प्लस भांडवली, पुढं सरकारचा एकूण खर्च काय जास्त असतो काय कमी असतो? दोन्ही सारखा असते. उत्पन्न बरोबर खर्च आहे, त्या अर्थसंकल्प काय म्हणतात? संतुलित अर्थसंकल्प, बरोबर. असा अर्थसंकल्प कुठल्या देशामध्ये असतो? विकसित, विकसनशील, लक्षात ठेवा. अविकसित देशामध्ये अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. नेक्स्ट, अधिक्याचा अर्थसंकल्प. हा काय जास्त असतंय? एकूण उत्पन्न. कोणतं उत्पन्न? महसुली आणि भांडवली. उत्पन्न जास्त असेल कशापेक्षा? एकूण खर्चापेक्षा. जर उत्पन्न शिल्लक राहत असेल त्याला शिल्कीचा अर्थसंकल्प किंवा त्यालाच काय म्हणतात? अधिक्याचा अर्थसंकल्प. असा अर्थसंकल्प कुठल्या देशामध्ये असतो? विकसित देशामध्ये अशा प्रकारचं बजेट सादर केलं जातं, लक्षात ठेवा. राईट. त्याच्या पुढे तुटीचा अर्थसंकल्प. या संकल्पनेचे जनक कोण आहेत रे? जनक लॉर्ड जे.एम. केन्स यांनी मांडलेली कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा असेल. लॉर्ड जे.एम. केन्स यांनी तुटीचा अर्थसंकल्प ही संकल्पना मांडलेली होती. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारचं एकूण उत्पन्न, सरकारचं एकूण उत्पन्न आणि सरकारचा एकूण खर्च जास्त काय असतंय? उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो, म्हणजे अर्थसंकल्पात तूट निर्माण होते, बरोबर आहे. अर्थसंकल्पाचे प्रकार किती असा प्रश्न आल्यास 3. संयुक्त गट कला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर आणखी लक्षात ठेवा, अशा प्रकारचं बजेट कुठल्या देशामध्ये मांडतात? भारतासारख्या विकसनशील देशामध्ये. विकसनशील देशामध्ये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो, महत्वाचा असेल. तुटीचं बजेट मांडण्याचे दोन कारण: मंदी घालवणं, नवीन कारण विकास साध्य करणं, हे असेल. एकूण उत्पन्न कधीचं असतंय? मागील वर्षामधलं का चालू वर्षामधलं का पुढील वर्षामधलं? उत्पन्न सरकारकडे आता जमा असणार मागील वर्षामधलं, आणि खर्च पुढील वर्षी करायचा, बरोबर आहे. आता बघा, लक्षात घ्या, बजेट कोणत्या वर्षाचं आहे? बजेटचं वर्ष कोणतं? 2026-27 सुरू झाले का? हे केव्हा सुरू होईल? 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027, पुढचं वर्ष आणखी सुरू व्हायचं. चालू वर्ष कोणतं आहे? 2025-26. या वर्षामधले आपल्याला आर्थिक पाहणी अहवाल असतो, बरोबर आहे. आणि मागचं वर्ष म्हणजे 2000 किती? 24-25. मग 24-25 मध्ये लोकांनी उत्पन्न कमावलंय त्या उत्पन्नावरचा टॅक्स कधी जमा झालेला असतो? 25-26 मध्ये. आणि ते जे कर उत्पन्न जमा झाले ते सगळा खर्च कधी करतोय? 26-27 ला, बरोबर आहे. म्हणजे उत्पन्न मागच्या वर्षामधला खर्च पुढच्या वर्षी करायचा असतो. म्हणजे सरकारकडे उत्पन्न जर कमी असेल आणि खर्च अधिक करायचा आहे, समजा उत्पन्न 1000 रुपयाचं आहे आणि खर्च करायचा 1200 रुपये, तूट आपण आकडे अंदाजी घेतले ते, बरोबर आहे. 200 कोटी रुपये तूट आहे समजा. मग जर समजा अर्थसंकल्पात तूट निर्माण झाली तर ती तूट सरकार भरून कशी काढतंय? त्यालाच काय म्हणतो? अर्थसंकल्पीय तुटीचे मार्ग 3 आहेत, बरोबर. कोणते कोणते रे? एक आहे देशांतर्गत कर्ज, हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग आरबीआयची चलन निर्मिती नाही, हा शेवटचा मार्ग. परकीय कर्ज, परकीय कर्जात दुसरा मार्ग. तिसरा मार्ग आरबीआयची चलन निर्मिती. ह्या आरबीआयच्या चलन निर्मितीमुळे कोणती समस्या उद्भवते? देशामध्ये पैसा वाढतो आणि वस्तू व सेवांच्या किमती वाढतात. भाववाढ होण्याचं मुख्य कारण आरबीआयची अधिकची चलन निर्मिती आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, महत्वाचं असेल, बरोबर आहे. शक्यतो सरकार या मार्गाचा अवलंब करत नाही. जर सरकारला अपवादात्मक स्थितीमध्ये फार गरज पडली तरच सरकार काय करतंय? आरबीआयची चलन निर्मिती हा मार्ग वापरतंय. ह्यालाच तुटीचा अर्थभरणा म्हणतात, बरं का. काय म्हणतात? तुटीचा अर्थभरणा, बरोबर आहे, लक्षात ठेवा. तुटीचा अर्थभरणा, डिफिशियंट फायनान्सिंग म्हणतो आपण ज्याला. जेवढी तूट निर्माण झाली तेवढी तूट सरकार आरबीआय कडून चलन छापून ती तूट भागवतोय, त्याला तुटीचा अर्थभरणा म्हणतात. आणि या कारणामुळे
देशात पैशाचा पुरवठा वाढतो आणि पैसा वाढला की वस्तू व सेवांच्या किमती काय होतात, वाढतात. किमतीमध्ये वाढ होण्याचं मुख्य कारण काय, किमतीमध्ये वाढ होण्याचं मुख्य कारण पैसा वाढणे किंवा आरबीआयचं चलनिर्मिती करणं. त्यामुळे शक्यतो सरकार देशांतर कर्ज घेते किंवा परकीय कर्ज घेते. ही तीन तुटीचे मार्ग आहेत किंवा या तीन मार्गाचा अवलंब करून काय करतात, अर्थसंकल्पीय तूट दूर करतात. आणखी एक प्रश्न, कधीपासून अर्थसंकल्पीय तूट शून्य दर्शवली जाते, कधीपासून अर्थसंकल्पीय तूट शून्य दर्शवतात, लक्षात ठेवा. कोणती समिती रे, यस चक्रवर्ती समिती, सुकुमार चक्रवर्ती समिती, बरोबर आहे. हे राज्यसेवेला आलतं वाटतं, आता अलीकडे आला होता क्वेश्चन, आता अलीकडच्या प्रश्न पडला होता, लक्षात ठेवा बरं का. या समितीनुसार 1998 पासून अर्थसंकल्पीय तूट काय करतात, शून्य जाहीर करतात, बरोबर आहे. जर तूट असेल तर ती तूट सरकार कर्ज घेऊन दूर करतं, त्यामुळे ही तूट सध्या आता अलीकडे शून्य जाहीर केली जाते, लक्षात ठेवा, महत्वाचा असेल परत, ठीक आहे. तुटीच्या तीन प्रकार, संतुलित अधिक्याचं तुटीचं बजेट, आणि तीन मार्ग कोणते कोणते, देशांतर कर्ज, परकीय कर्ज आणि आरबीआयची चलन निर्मिती, बरोबर आहे. बरं, अर्थसंकल्पामध्ये किती वर्ष विचारामध्ये घेतात, किती, 3 का 4 वर्ष, 3 वर्ष, लक्षात ठेव, 3 वर्ष. आणि आकडेवारी 4 वर्षामधली. अर्थसंकल्प जाहीर करताना वर्ष किती, 3, कोणतं मागचं वर्ष, चालू वर्ष आणि येणारं अर्थसंकल्पीय वर्ष. आकडेवारी 4 वर्षामधली, मागचं वर्ष, चालू वर्ष, चालू आकडेवारी, चालू वर्ष बजेटची आकडेवारी आणि पुढील बजेटची आकडेवारी, बरोबर आहे. 2 बजेट आणि बाकी हे सरासरी वर्ष, म्हणजे आकडेवारी 4 वर्षामधली आणि एकूण वर्ष किती, 3 आहेत. पुढे आहे सांगतो त्याला पण, ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा भाग असेल परत, ठीक आहे. चलो नेक्स्ट, अर्थसंकल्पाचे विभाग आहेत, इथं जास्त खोलात जात नाही, शॉर्टकट सांगतो या, कारण वेळ आपला वाढत जाईल परत. बघा, सांगा नेक्स्ट, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च. अर्थसंकल्पाचे प्रमुख 2 विभाग आहेत, कोणते कोणते, महसुली विभाग आहे, दुसरा भांडवली. यातला महसुली खर्च, भांडवली खर्च. या भांडवली खर्चाला कोणता खर्च म्हणतात रे, लक्षात ठेवा, हा खर्च कोणता आहे, विकासात्मक खर्च आहे, उत्पादक खर्च. आणि हा खर्च कोणता आहे, बिगर विकासात्मक खर्च आहे, बिगर विकासात्मक. इथं उत्पन्नामध्ये पुन्हा 2 आहेत, एक आहे बघा महसूल उत्पन्नामध्ये कर उत्पन्न, दुसरं कोणतं, करेत्तर उत्पन्न, करामध्ये 2 मुख्य प्रकार, कोणते कोणते, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर उत्पन्नावर आकारला जाणारा प्रत्यक्ष कर, आणि वस्तू व सेवा अप्रत्यक्ष कर. सरकारला अप्रत्यक्ष करातून, विशेषतः जीएसटीतून गेल्या काही वर्षात सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झालं आहे. त्या सरकारने जीएसटीच्या कराच्या दरात काय केल्या, कपात केलेली आहे, बरोबर. 28% टॅक्स स्लॅब काय केलाय, रद्द केलाय, आणि 12% सुद्धा रद्द केलेला आहे. तरी देखील सरकारला सर्वाधिक उत्पन्न कुठून मिळालंय, जीएसटीतून, लक्षात ठेवा. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर, त्या कराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न कोणतं आहे, महसुली. कुठला का कर असे ना, सरकारला करातून उत्पन्न मिळालं तर ते उत्पन्न कोणतं असणार, महसुली. भांडवलीमध्ये येत नाही, लक्षात ठेवा. आणि करेत्तर उत्पन्नामध्ये बघा काय काय येते, नंबर 1 दंड, शुल्क, सरकारला मिळणारं अनुदान, सरकारला मिळणारी वित्तीय मदत, पैशात मिळणारी मदत, सरकारला मिळणारं व्याज, यासारखं जे उत्पन्न असतं हे उत्पन्न कशामध्ये येत आहे, करेत्तर उत्पन्नाचा भाग आहे तो, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट, महसुली खर्चामध्ये 2 आहेत. महसुली खर्चामध्ये कोणता खर्च असतो, योजना खर्च. दुसरा कोणता असतो, बिगर योजना खर्च. योजना खर्च आणि बिगर योजना खर्च. बरं, योजना खर्चामध्ये काय येतंय, योजना खर्चामध्ये सामाजिक मालमत्ता, त्याची देखभाल जी आहे, सामाजिक मालमत्तेची देखभालीचा खर्च, हा कोणता खर्च आहे, महसुली योजना खर्च आहे. आणि महसुली बिगर योजना खर्चामध्ये काही रे, सरकारनं दिलेलं अनुदान, सरकारने दिलेली पैशामधली मदत, त्यानंतर सरकारनं दिलेलं व्याज. व्याज मिळाला असेल तर करेत्तर उत्पन्न आहे, आणि व्याज दिला असेल तर करेत्तर खर्च आहे, बिगर योजना खर्च असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट, नागरी प्रशासनाचा खर्च, नागरी प्रशासनाचा खर्च,
म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारी किंवा प्रशासकीय खर्चा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय येतंय? संरक्षण साहित्याची खरेदी, संरक्षण साहित्य किंवा त्या साहित्याची खरेदी हा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा कोणता खर्च आहे? बिगर महसुली खर्चामध्ये येत आहे. इथं सामाजिक मालमत्ता म्हणजे वाचनालय, उद्यानं, ऐतिहासिक वास्तू वगैरे इत्यादी त्यावरचा खर्च महसुली खर्च प्लस महसुली उत्पन्न महसुली खर्च. जर महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त असेल तर काय होतंय? महसुली तूट निर्माण होते. बरोबर आहे. महसुली तूट कधी? महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त असल्यास. इकडे बघा भांडवली उत्पन्न. भांडवली उत्पन्नामध्ये काय काय बघा. नंबर 1 सरकारनं घेतलेलं निव्वळ कर्ज, सरकारनं उभारलेलं कर्ज देशामधलं किंवा परकीय दोन्हीही कर्ज. त्यानंतर सरकारकडे असणारी इतर देणी. ही इतर देणी म्हणजे कोणता पैसा? सांगा जुने पोरं जे आहेत त्यांनी आहे त्याच्यामध्ये काय काय येतं? असा पैसा जो जनतेचा आहे पण सरकारकडे जमा आहे त्याच्यामध्ये पीएफ येतोय, प्रोव्हिडंट फंड. अजून काय येतंय? पेन्शन. अजून किसान विकास पत्रक, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, राष्ट्रीय बचत पत्रक इत्यादी माध्यमातून सरकारकडे ज्या ठेवी जमा झाल्या त्या सगळ्या ठेवी म्हणजे कोणतं उत्पन्न आहे? इतर देणे. आणि सरकारने घेतलेलं कर्ज, त्यात गुंतवणुकीचा नफा, गुंतवणूक नफा, त्याच्यानंतर निर्गुंतवणुकीचा निधी, निर्गुंतवणुकीचा निधी निधी हे सगळं सरकारचं भांडवली उत्पन्न असेल. सरकारचा भांडवली खर्च त्याच्यात पुन्हा 2 प्रकार आहेत. कोणते कोणते रे? भांडवलामध्ये भांडवली बिगर योजना खर्च. बरं भारत सरकारचा कोणता खर्च जास्त आहे? भांडवली खर्च अधिक महसुली? लक्षात ठेवा भांडवली खर्चाच्या तुलनेत अजूनही भारत सरकारचा कोणता खर्च अधिक आहे? महसुली. कोणता वाढायला पाहिजे? भांडवली. मग हळूहळू भांडवली खर्च वाढत चाललाय, महसुली खर्च कमी कमी होतोय. बरोबर आहे. नेक्स्ट पुढे बघा. योजना खर्चामध्ये इथं भांडवली योजना कोणत्या? ऊर्जा निर्मिती किंवा वीज निर्मिती, सिंचन, ऊर्जा, वीज, सिंचन किंवा काही आणखी विशिष्ट प्रकारचे उद्योग यांच्या उभारणीसाठी खर्च केला असेल तर तो कुठला खर्च आहे? भांडवली योजना खर्च. बिगर योजना खर्चामध्ये बघा पायाभूत सुविधा. अजून काय येतंय? आता हे संरक्षण काय? संरक्षण इथं पण आहे बघा. संरक्षण साहित्याची काय होतं? इथं खरेदी होतं. इथं संरक्षण साहित्याची निर्मिती असेल. संरक्षण साहित्याची निर्मितीचा खर्च म्हणजे उत्पादनाचा खर्च. अजून काय येतंय? इतर राज्यांना दिलेलं कर्ज किंवा कर्जाचे वाटप, कर्ज वाटप. इतर कर्ज वसूल केला असेल, कर्ज वसुली सरकारचं उत्पन्न आहे बरं का. आणि कर्ज परत केला असेल तर तो खर्च आहे. कर्ज परत करणं, कर्ज वाटणं, पायाभूत सुविधा खर्च करणं किंवा संरक्षण साहित्याची निर्मिती करणं हा सगळा खर्च कोणता खर्च आहे? बिगर योजना खर्च. मात्र लक्षात घ्या भांडवली उत्पन्नापेक्षा भांडवली खर्च जास्त असल्यास भांडवली तूट. बरोबर आहे. दोन्ही तुटी असतील तर अर्थसंकल्पात तूट निर्माण होते. बरोबर आहे. लक्षात घ्या महसुली तूट प्लस भांडवली तूट. तर महसुली तूट कधी म्हणतो आपण? महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च अधिक असेल तर काय होईल? महसुली तूट निर्माण होईल. आणि भांडवली उत्पन्नापेक्षा भांडवली खर्च अधिक असल्यास सरकारचं एकूण उत्पन्न म्हणजे महसुली उत्पन्न प्लस भांडवली उत्पन्न दोघांची बेरीज म्हणजे एकूण उत्पन्न. तसं सरकारचा महसुली खर्च आणि भांडवली खर्च म्हणजे एकूण खर्च ते असंही मांडता येते बरं का. उत्पन्नाच्या माध्यमातून किंवा खर्चाच्या माध्यमातून ही दोन्ही अर्थसंकल्पाचे काय आहेत? विभाग आहेत. लक्षात ठेवा महत्वाचा भाग असेल आपण. ठीक आहे. चलो नेक्स्ट. वन लाईनर फक्त सूत्र सांगून जाऊ पुढं. तुटीच्या कन्सेप्ट आहेत बघा. अर्थसंकल्पीय तूट. आता आपण महसुली तूट बघितला. काय रे सूत्र? महसुली उत्पन्न कर आणि कर इतर आणि दुसरं महसुली खर्च योजना किंवा बिगर योजना. काय जास्त असते? महसुली खर्च. नेक्स्ट भांडवली उत्पन्नापेक्षा भांडवली खर्च जास्त असेल तर भांडवली तूट निर्माण होते. पुढे नेक्स्ट अर्थसंकल्पीय तूट. हा लक्षात ठेवा महसुली तूट प्लस भांडवली तूट
दोन्ही तुटी असतील, तुटीची बेरीज केलो काय मिळतंय? अर्थसंकल्पित तूट. किंवा आणखी एक सूत्र आहे बघ त्याचं, सरकारचं एकूण उत्पन्न आणि सरकारचं एकूण खर्च. एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च कसा असतो? जास्त. हे एकूण उत्पन्न म्हणजे कोणतं उत्पन्न? महसुली भांडवली. आणि एकूण खर्च म्हणजे महसुली भांडवली. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल तरी काय निर्माण होईल? अर्थसंकल्पित तूट किंवा महसुली तूट प्लस भांडवली तूट. दोघांची बेरीज केलो काय मिळतंय? अर्थसंकल्पीय तूट. राजकोषीय तूट सांगा. अर्थसंकल्पात तूट निर्माण झाली असेल तर सरकार कर्ज घेते, बरोबर? सरकारनं घेतलेलं कर्ज किंवा कर्ज उभारणी प्लस केला बरं का. आता प्लस मायनस लक्षात ठेवा. जर अर्थसंकल्पित तूट असेल तर प्लस चिन्ह येईल. कारण अर्थसंकल्पित तूट पूर्ण करण्यासाठी काय करतो आपण? कर्ज घेतो, म्हणजे प्लस करतात. किंवा असं सूत्र असेल, एकूण उत्पन्न, सरकारचं एकूण उत्पन्न आणि सरकारचा एकूण खर्च. एकूण खर्च, उत्पन्न खर्च. आता खर्चातून कर्ज काय होईल? मायनस जाते, कारण कर्ज सरकारच्या उत्पन्नामध्ये येतंय. आता आपण भांडवली उत्पन्न बघितलंय. भांडवली उत्पन्नामध्ये कर्ज येतंय म्हणजे कर्ज खर्चातून काय होतंय? मायनस. आणि अर्थसंकल्पामध्ये प्लस होते. लक्षात ठेवा. हे दोन्ही राजकोषीय तुटीचे सूत्र आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 4.3 इतकी राजकोषीय तूट कमी करणं हे लक्ष आहे सरकारचं. 4.3 ह्याचे आकडे पुढे आहेत, बघू आपण. राईट. प्राथमिक तूट सांगा. राजकोषीय तूट म्हणजे सरकारनं घेतलेलं कर्ज, बरं का. त्याच्यावर आत्ता प्रश्न आलता बघा, आता कुठल्या एक्झामला गडबड आलता का रे? गडबड आला होता. राजकोषीय तूट लक्षात ठेवा. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये कर्ज हा शब्द दिसला की कोणती तूट असणार? राजकोषीय. त्याला फिस्कल डिफिशिट असे म्हणतात. राजकोषीय तूट म्हणजे घेतलेलं कर्ज मायनस व्याज देयता. सरकारला त्यावेळेस काय द्यावं लागेल? व्याज द्यावं लागेल. आता ती 1.8% आसपास आहे. बघू नंतर आहे ते घटक. प्रभावी महसुली तूट म्हणजे काय बघा. इथं महसुली तूट आहे बघा, कुठे गेलं हो का? महसुली तूट कशी काढलो आपण? ते महसुली उत्पन्नापेक्षा काय जास्त असते? महसुली खर्च. मग बघा, महसुली तूट मायनस काय रे? सरकारकडून मिळणारं अनुदान. अनुदानाचा खर्च मायनस गेल्यावर शिल्लक राहते ते काय असणार? प्रभावी महसुली तूट असते. आणखी एक चलनविषयक तूट. जर अर्थसंकल्पात तूट निर्माण झाली तर आरबीआय नवीन चलन छापून देते, त्याला काय म्हणतात? चलनविषयक तूट. बरोबर. या तुटीच्या महत्वाच्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. राईट. कपाती बघा. भारतीय राज्यघटनेनुसार कलम 100 किती रे? 114 मध्ये कपात प्रस्ताव आहे. त्यालाच काय म्हणतात? लेखा अनुदान. लेखा अनुदान, बरोबर आहे. इथं प्रतिकात्मक कपात म्हणजे किती रुपयापर्यंत? 100 रुपयापर्यंत. काय काय कमी करायचंय? 100 रुपयापर्यंत अनुदान कमी करण्याविषयी प्रस्ताव केला असेल त्याला काय म्हणायचं? प्रतिकात्मक कपात. आणि 1 रुपयापर्यंत अनुदान कमी करण्याविषयी प्रस्ताव मांडला असेल तर तो प्रस्ताव कोणता? धोरणात्मक. सरकारच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी काय करतात? धोरणात्मक कपात मांडतात. आणि जर प्रत्यक्ष अनुदानाचा खर्च कमी करायचा असेल तर काय म्हणतात? प्रतिकात्मक कपात. 100 रुपयापर्यंत अनुदान मागण्यासाठी कपात सादर केली असेल तर ती कोणती? प्रतिकात्मक. आणि 1 रुपयापर्यंत असेल तर ती धोरणात्मक. काटकसर असेल तर विशिष्ट रक्कम कमी करण्यासाठी मांडलेला प्रस्ताव काय असणार? काटकसर कपात. आता सध्या अनुदानाच्या एकूण मागण्या किती रे? 97 का 98? 98 आहेत. अनुदानाची एकूण मागण्या किती आहेत? 98. अगोदर अनुदानाच्या एकूण मागण्या 109 होत्या, बरं का. ह्या अनुदान कमी केल्यात आणि आता सध्या किती येतात? 98. आणि अनुदानाच्या मागण्यांचा हा खर्च करण्यासाठी सरकार कलम 110 मांडते, बरं का. म्हणजे कोणतं विधेयक? धन विधेयक. त्याला लेखा अनुदान म्हणतात. अनुदानाचा खर्च करायचा असेल तर सरकारला सभागृहाच्या 2/3 बहुमताची काय पाहिजे? गरज असते सरकारला. पण त्याशिवाय खर्च करू शकत नाही. तर 3 प्रकारचे महत्वाचे सरकारी निधी असतात. त्यातला कलम 266 कोणता निधी आहे? संचित निधी. कुणाकडे असतो? राष्ट्रपतीकडे असतो, बरोबर आहे. देशातल्या अतिमहत्वाच्या लोकांच्या पगारी हा खर्च करायचा असेल कुठून होतो? तो संचित निधीमधून होतो. काय दिले बघा? सर्व महसूल, कर्जे, व्याज वसुली जमा संसदेच्या संचित निधीमध्ये जमा होतात. सरकारनं घेतलेलं कर्ज, सरकारला मिळणारं व्याज, सरकारला मिळणारं उत्पन्न, ह्या सगळ्या गोष्टी
किंवा करातून मिळणारं उत्पन्न कुठे येत आहे, संचित निधीमध्ये येत आहे. इथली रक्कम खर्च करायची असेल तर बहुमत लागतं का? त्या दोन घटक आहेत लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये खर्च करताना एक खर्च असतो प्रभारित खर्च आणि दुसरा बिगर प्रभारित खर्च. बिगर प्रभारित खर्च दोन्हीत काय फरक आहे रे? देशाच्या राज्यघटनेमध्ये जो खर्च तरतूद समाविष्ट आहे त्या खर्चाला काय म्हणतात, प्रभारित खर्च. आणि जो खर्च संविधानात नाही तो खर्च कुठला, बिगर प्रभारित. हा खर्च करायचा असेल त्यासाठीच काय म्हणतो आपण, बजेट. आता देशाच्या संविधानामध्ये असणारा खर्च म्हणजे कुठला खर्च, प्रभारित. अति महत्वाच्या लोकांच्या पगारी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कॅग, सीजीए, राजकीय दूतावासामधले व्यक्ती, आंतरराष्ट्रीय दूतावासामधले व्यक्ती, राज्यपाल, ही सगळी पदं, संघ लोकसेवेचे अध्यक्ष, राज्य लोकसेवेचे अध्यक्ष, या सगळ्यांचा खर्च कुठून होतो, देशाच्या संचित निधीमधून होतो. बरोबर आहे. आणि असा खर्च करायचा असेल तर परवानगी लागत नाही. पण जो खर्च घटनेत नाही तो खर्च करायचा असेल, म्हणजे अर्थसंकल्पीय खर्च करायचा असेल तर मात्र सभागृहातल्या 2/3 बहुमताची गरज असते. लक्षात ठेवा पर्यंत. ठीक आहे. त्याला म्हणतात संचित निधी. कलम 266. कलम 266 पण सेम आहे बघा. त्याला 66(2) म्हणू आपण. हा 266 एक कोणता निधी आहे, सार्वजनिक लेखे. त्याला लोकलेखे असे म्हणतात बरं का, सार्वजनिक लेखे किंवा लोकलेखे. आता शब्द लक्षात घ्या. लेखे शब्दाचा अर्थ काय होतोय, लेखे म्हणजे अकाउंट आहेत, लोकांचे पैसे म्हणजे कुणाकडे जमा आहेत, शासनाकडे. भविष्यात ते खर्च होणार आहेत. सरकारचा जमा आणि खर्च ह्याला सरकारचे काय म्हणतात, लेखे म्हणतात. लोकांचा पैसा जो शासनाकडे जमा आहे तो. ह्याच्यामध्ये येतंय काय, पीएफ. पीएफ म्हणजे प्रोव्हिडंट फंडाची रक्कम. अल्प बचती, सरकार फक्त बँकर म्हणून सांभाळ करते. बरोबर आहे. हा पैसा सरकारकडे जमा असतो. भविष्यात ते पैसे लोकांना परत करावे लागतात. हा पैसा खर्च करायचा असेल तरी सुद्धा सरकारला काय आवश्यक आहे, 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. आणि शेवटचा निधी कलम 267. कोणता निधी आहे, आकस्मिक निधी. देशातल्या भविष्यातल्या आकस्मिक कारणासाठी, भविष्यात संकट निर्माण झालं त्या संकटांना तोंड देण्यासाठी सरकार स्वतःकडे जो निधी बाळगते त्या निधीला काय म्हणतात, आकस्मिक निधी म्हणतात. सध्या या निधीची रक्कम किती जमा आहे, 30,000 कोटी. हा जर पैसा सरकारला खर्च करायचा असेल तर सरकार कुणाच्याही परवानगीशिवाय काय करू शकतंय, खर्च करू शकतंय. फक्त पुढील आर्थिक वर्ष संपण्याच्या आत तो पैसा पुन्हा जमा करावा लागतो, एवढी अट असते. फक्त तिथं परवानगी घ्यायची गरज नसते. संचित निधी, लोकलेखे आणि आकस्मिक निधी. बरोबर आहे. चलो नेक्स्ट. चला ही बेसिक कन्सेप्ट शेवटची फाईल, शेवटची स्लाइड. त्यापुढे डायरेक्ट बजेट आहे. ठीक आहे. आता अर्थसंकल्पाची प्रक्रिया चालते कशी बघा. बजेट मांडण्याचा घटनात्मक अधिकार कोणाचा आहे रे, राष्ट्रपती यांचा. बरोबर. कलम 87 नुसार राष्ट्रपती काय करतात, अभिभाषण करतात किंवा बजेट मांडण्याचा घटनात्मक अधिकार त्यांचा आहे. पुढे कलम 150 नुसार राष्ट्रपती काय जमा करतात, लेखे जमा करतात. लेखे शब्दाचा अर्थ आता सांगितला. लेखे म्हणजे प्रत्येक विभागाचे जमा आणि खर्चाचे अकाउंट, ह्याचा तपशील जो असतो त्याला काय म्हणतात, लेखे. भारतातल्या प्रत्येक विभागाचे जमा खर्च तपशील प्राप्त करणं हे काम कोणाचं, राष्ट्रपती यांचं. प्रत्यक्ष राष्ट्रपती जमा करतात का, मग नाही करत. कोण करतं, कोण आहे ते, संजय मूर्ती आहेत, भारताचे कॅग आहेत. कॅग कितवे कॅग आहेत रे, लक्षात ठेवा. संजय मूर्ती भारताचे 15वे कॅग आहेत. मग आता कॅग कडनं बघा, कॅग स्वतः हे काम करत नाहीत. 1972 कॅगच्या कार्याचं वर्गीकरण केलं होतं. कोणते 2 कार्य कॅग करायचे, एक लेखे जमा करणे, लेखे जमा करणे आणि लेख्यांचं काय करणे, लेख्यांचे परीक्षण करणे किंवा लेख्यांचे हिशोब तपासणे. हिशोब तपासणं आणि लेखे जमा करणं दोन्ही कार्य कोणाकडे होतं, कॅगकडे होतं. मग 72 कॅगच्या कार्याचं काय केलंय, विभाजन. यातलं लेखे जमा करायचं कार्य कुणाला दिलं गेलं, सीजीए यांना दिलेलं आहे. सीजीए म्हणजे महालेखापाल, कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटिंग. महालेखापाल टीसीए कल्याणी हे सध्या महालेखापाल आहेत. आता हे काय करतात, प्रत्येक विभागाचे काय जमा करतात, लेखे किंवा जमा खर्च. भारत सरकारच्या, केंद्र सरकारच्या जेवढे विभाग आहेत त्या सगळ्या विभागाचे काय जमा करायचे, लेखे जमा करायचे. ज्या स्वरूपात लेखे जमा करतात
त्या डॉक्युमेंटला एक नाव आहे, त्याला काय म्हणतात? प्रपत्र. फॉर्मॅट म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. प्रपत्रामध्ये 3 प्रकारची माहिती असते 3 वर्षातली. एक प्रकार कोणता? ऍक्च्युअल डेटा, ज्याला वास्तविक निधी म्हणतात. कुठल्या वर्षामध्ये असतो तो? मागील वर्षामध्ये असतो. तिथे कुठलीच चुकायची संभावना नसते. जेवढा निधी मिळालाय आणि जेवढा निधी खर्च केलाय त्याची करेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे कुठला निधी असतो? ऍक्च्युअल डेटा. हे आकडे बदलत नाहीत, बरोबर आहे. नेक्स्ट काय असतं? रिवाइज एस्टिमेट. कधीच ते पण चालू वर्षातलं. एस्टिमेट म्हणजे संशोधित निधी आहे तो, म्हणजे दिलेल्या निधीपैकी किती रुपये खर्च केलेत आणि किती रुपये शिल्लक आहेत, सरासरी सांगितलेला अंदाज असतो. ही आकडेवारी पुढच्या वर्षी काय होते? बदलते. रिवाइज एस्टिमेट म्हणतात त्याला. आणि पुढच्या वर्षी किती रुपये लागणार आहेत, ज्याला पुरवण्या म्हणतो का आपण. समजा उदाहरण मनरेगा नावाची योजना आहे, पुढच्या वर्षी 10,000 कोटी लागणार आहेत. 10,000 कोटी रुपयाचं मनरेगा योजनेची पुरवणी येते, बरोबर आहे. तो जो खर्च असतो त्याला काय म्हणायचं? बजेट एस्टिमेट. म्हणजे मनरेगा योजनेला 24 मध्ये दिलेला निधी वास्तविक माहिती असते, त्याने खर्च करून जेवढे शिल्लक आहेत त्याला काय म्हणायचं? संशोधित निधी. आणि मनरेगेसाठी पुढच्या वर्षी किती रुपये लागणार आहेत त्याला काय म्हणतात? अर्थसंकल्पीय निधी. एकूण 3ही वर्षाला निधीची माहिती आलेली असते. हे सगळे ड्राफ्ट कुणाकडे जमा होतात? कॅगकडे जमा होतात. आणि आलेले जे ड्राफ्ट आहेत त्या ड्राफ्टचं कॅग काय करतात? आलेल्या माहितीचं अंकेक्षण करतात, अनालिसिस करतात. आणि जर कॅगला वाटलं की काही खर्च चुकीच्या पद्धतीने केला गेलाय, एखाद्या विभागानं खर्च चुकीचा केलाय, तर कॅग ते सरकारच्या निदर्शनास आणून देतात, बरोबर. जसं बोफर्स प्रकरणात झालं होतं, किंवा जसं 2G स्पेक्ट्रम झालं होतं, किंवा आता अलीकडे राफेलच्या संदर्भात झालं होतं. जर एखादा खर्च अचानक काही पटीने वाढला असेल तर कॅग लगेच ते काय करतात? हायलाइट करून सरकारच्या निदर्शनास आणून देतात, बरोबर आहे. कॅगचा अहवाल अंतिम अहवाल पुरावा समजतात आणि त्याच्यावर मग चौकशी समिती नेमतात. जर केला खर्च चुकीच्या पद्धतीने केला असेल तर कॅगच्या अहवालानंतर संसदीय समितीचं गठन होत आहे आणि त्या समिती अंती जर तो काय म्हणतात आरोप वगैरे आहे तो सिद्ध झाला तर घोटाळ्याचे आरोप लागतात. संबंधित मंत्र्याला त्याच्याविषयी जाब द्यावा लागतो नंतर, ठीक आहे. 3 अहवाल तयार करतात. कोणते कोणते? हे वित्त म्हणजे एकूण सरकारचे जमा आणि खर्च प्रत्येक विभागाचे, बरं का. दुसरा अहवाल विनियोजन, म्हणजे अनुदानाच्या मागण्या असतात का, अनुदानाचा खर्च, त्याला म्हणतात विनियोजन. आणि तिसरा सार्वजनिक लेखे, म्हणजे लोकांचा पैसा. लोकांच्या पैशाविषयीचा अहवाल म्हणजे सार्वजनिक लेख्यांचा अहवाल. अनुदानाच्या मागण्यांचा अहवाल म्हणजे विनियोजनाचा अहवाल. जमा आणि खर्चाचा अहवाल म्हणजे कुठला अहवाल? वित्तीय. हे 3ही अहवाल कुणाकडे येतात? राष्ट्रपती यांच्याकडे येतात. आणि राष्ट्रपती आलेली माहिती काय करतात? संसदेमध्ये सादर करतात. आणि संसदेकडनं शेवटी त्या अर्थ मंत्रालयाच्या वतीनं अर्थसंकल्प तयार करायचं काम चालू होतंय. अर्थसंकल्पाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती यांची सही कशावर होते? अर्थसंकल्पावर. आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या अगोदर अभिभाषण करतात आणि त्यांच्या अभिभाषण ठरावानंतर प्रत्यक्ष अर्थमंत्री भाषण करतात, बरोबर आहे. हे आपली अर्थसंकल्पाची प्रक्रिया लक्षात ठेवा. तब्बल किती दिवस चर्चा होते? 48 दिवस अर्थसंकल्पावर चर्चा घडून येते. आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्प लागू कधी होतो? 1 एप्रिलला अर्थसंकल्पाचा खर्च प्रत्यक्षात सुरू होतो. ही आपली अर्थसंकल्पाची प्रक्रिया आहे. चला, ठीक आहे. अर्थसंकल्प कन्सेप्ट होतं. काही विद्यार्थी नवीन आहेत, काही जुने असतील, रिव्हिजन झाला असेल, नवीन त्यांना थोडाफार कळला असेल. बजेट 2026-27 बघा काय काय केलंय. ही आपली बजेटची प्रोफाईल आहे. एकूण भारताचा अर्थसंकल्प किती लाख कोटीचा आहे? 53.47 लाख. हा आकडा लक्षात ठेवा. बायचान्स परीक्षेला विचारला जाऊ शकतो तो. तुम्हाला सर्वात मोठे आकडे बघा. इकडे जो भाग आहे, इकडला भाग ग्रीन कलर किंवा ब्लू दिसतो का, हा भाग जो आहे तो उत्पन्नाचा आहे आणि तो जो भाग आहे तो खर्चाचा. हा इकडे बाण इकडे येतात, याचा अर्थ उत्पन्न मिळालं सरकारला आणि तो काय आहे? सरकारचा खर्च आहे. उत्पन्नाचे प्रमुख 2 भाग बघा, 2 सर्कल फक्त. यातला हा जो सर्कल आहे का, बंद कर की, हे सर्कल कुठलं आहे? सर्कल ते उत्पन्न कर महसूल आहे. किती मिळालंय? 44.4 कोटी मिळाले आकडे, बरं का. आणि इथं कुठला घटक आहे? कर्जाची प्राप्ती, म्हणजे कर्ज बघा किंवा भांडवलाची प्राप्ती, भांडवल आणि निव्वळ कर महसूल. म्हणजे 4 मार्गातून सरकारला मिळणारं उत्पन्न सर्वात जास्त आहे, लक्षात ठेवा, बरं, ठीक आहे. पण उत्पन्नामध्ये बघा कशातून किती किती उत्पन्न मिळालंय. यातलं सर्वाधिक उत्पन्न दिसतंय का रे तुम्हाला? बघा शॉर्ट दिसतंय का मागून? या उत्पन्न कर महसुलात सर्वात मोठा वाटा कुठला? राज्याच्या करातील वाटा. अजून प्राप्तिकर, आयकर, बरोबर आहे. नेक्स्ट
आता राज्याच्या करातला वाटा नंतर राज्याला द्यायचा असतो बरं का, जीएसटी मधला तो सोडून द्या. बाकीचे घटक बघा. निव्वळ कर महसूल किती येतो मग? 28.67. हे आकडे लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. पुढे बघा नेक्स्ट. सरकारच्या उत्पन्नामध्ये बाजार कर्जाची प्राप्ती, लघु बचत किंवा राज्य भविष्य निर्वाह निधी, सरासरी खर्च आणि बाकीचे तर सगळे जे कर्ज वगैरे आहेत जमा झालेले राशी, सरकारचं एकूण उत्पन्न. सर्वात जास्त खर्च कशावर होतोय? सरकारचा सर्वाधिक खर्च बघा, योजना खर्च आहे 23.31 आणि हस्तांतरित आस्थापनेचा खर्च आहे 30% सरासरी. सर्वात जास्त खर्च कशावर होतोय? बरं, या खर्चापैकी बघा हे सगळे घटक. तर इथून एवढा जो भाग आहे का, हा बघा, यातला सर्वाधिक खर्च कशावर होतो आपला? व्याज देय तर होतो, बरोबर आहे. आणि इकडे योजना खर्चापैकी सर्वाधिक योजना खर्च कशावर होतो? सर्वाधिक योजना खर्च कशावर होतो? केंद्रीय सेवा आहेत बघा, केंद्रीय सेवा. केंद्रीय सेवा सोडलं तर बाकी इतर घटक आहेत मग परत, ठीक आहे. आणि उत्पन्नाचे मार्ग विचारले तर सध्या आता भारत सरकारला सर्वाधिक उत्पन्न कोणत्या करातून? आयकर. जीएसटी मध्ये मिळतंय, पण किती मिळतंय? आता हे आकडे पैशातले नाहीत बरं का, कोटी मधले आकडे आहेत ते. आता पैशामधले आकडे पुढे आहे तेही सांगतो. रुपया आला कसा, रुपया गेला कसा. हे कोटीमध्ये मिळणार उत्पन्न. सरकारचा सर्वाधिक खर्च विचारतो, लक्षात ठेवा. कुठला खर्च आहे? व्याज देयता. हा पर्याय नसेल तर योजना खर्च असेल, बरोबर आहे. आणि सर्वाधिक उत्पन्न कशाला मिळतंय असं आल्यास आयकरातून किंवा करातून मिळणारा वाटा सरकारचा सर्वात जास्त आहे. पण आणखी एक प्रश्न बघा, हे सगळं बघून सांगा. सरकारला कोणत्या करातून सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे? प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? लक्षात घ्या, हा प्रत्यक्ष कर आहे, प्राप्ती कर. हे कॉर्पोरेशन टॅक्स सुद्धा प्रत्यक्ष कर आहे. अजून चला, बाकीचे अप्रत्यक्ष कर आहेत. तर बाकीचे अप्रत्यक्ष करामध्ये बघा कोणते कोणते? उत्पादन शुल्क, जीएसटी, कस्टम ड्युटी, ही तर सोडून द्या. आणि इकडे खाली कुठे गेलं? राज्यांची वाटाच, ठीक आहे, ओके. कशातून जास्त उत्पन्न मिळते मग? प्रत्यक्ष कर का अप्रत्यक्ष कर? अप्रत्यक्ष. लक्षात ठेव, भारत सरकारला प्रत्यक्ष करातून मिळणारा वाटा सर्वात जास्त आहे. कुठल्याही विकसित देशाला प्रत्यक्ष करातून सर्वात जास्त वाटा भेटत नाही. विकसित देशाला सर्वाधिक वाटा कोणत्या करातून मिळायला पाहिजे? अप्रत्यक्ष. आता मला सांगा, अप्रत्यक्ष कर कशावर आकारतात रे? वस्तू आणि सेवा. आता अप्रत्यक्ष करामध्ये वाढ झाली याचा अर्थ काय वाढल्या? वस्तू व सेवा वाढल्या, बरोबर आहे. वस्तू व सेवा वाढल्या म्हणजे उत्पादन वाढलंय. जेवढं जास्त उत्पादन तेवढं राष्ट्राचा विकास जास्त असतो. व सरकारच्या उत्पन्नामध्ये कोणता वाटा जास्त असावा? अप्रत्यक्ष कराचा. कुठला वाटा जास्त आहे भारतात? प्रत्यक्ष कराचा. अजून भारताला विकास साध्य करायचा आहे. सरकारची बजेट प्रोफाईल लक्षात ठेवा, 53.47 लाख कोटी. किती शून्य रे? किती शून्य सांगा रे पटकन. चॉकलेट दे तिथलं. किती शून्य? 5 शून्य. 5 शून्य 1000 कोटी होत आहे. एखाद्या योजनेचा खर्च आहे 30,30,000 कोटी, 40,000 कोटी, बरोबर. असे 1 लाख कोटी, तसे 53 लाख कोटी. किती आकडा? पटकन सांगा. आपली बीएमसी मुंबई महानगरपालिका ही 3 ते 4 लाख कोटी रुपयाचं बजेट असतं बीएमसीचं. मोठं बजेट बीएमसीचं सुद्धा, राईट. चलो ठीक आहे बघा. नंतर निवांत लावा कार्यक्रम. चला बघा, हे बघा, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. रुपया आला कसा, रुपया गेला कसा. रुपया आला कसा? सरकारला सर्वाधिक उत्पन्न कशामधून मिळतंय रे? सरकारला सर्वाधिक उत्पन्न कशातून मिळतंय? लक्षात ठेवा, काही महत्वाचे घटक वाटलं तर लिहून ठेवा खाली, काय अडचण नाही. सरकारला सर्वाधिक उत्पन्न प्राप्ती करातून मिळतंय. आता प्राप्ती कर म्हणजे कोणता कर? आयकर, इन्कम टॅक्स. मागच्या वर्षी पण तेच होतं बरं का, प्राप्ती करातून मिळणारा वाटा सर्वात जास्त होता. नंबर 1. क्रमांक 2 ला क्रमांक 2 ला कोणता कर आहे रे? क्रमांक 2 चा कर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा. किती पैसे येतं? 18 पैसे. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे कोणता कर येतो? महामंडळ कर आहे, कंपनीवरचा कर, महामंडळ कर. लक्षात ठेवा, क्रमांक 2 ला. क्रमांक 3 ला जीएसटी. जीएसटी किती पैसे? 15 पैसे. जीएसटी वस्तू व करा सेवा करातून मिळणारा वाटा, जीएसटी. जीएसटी नंतर सीमा शुल्क का उत्पादन शुल्क?
कोणता? उत्पादन शुल्क. हे उत्पादन शुल्क म्हणजेच अबकारी कर बरं का, एक्साइज ड्युटी. हे 4 कर लक्षात ठेवा. याचा उतरता क्रम लावा असा प्रश्न असतो आपल्याला. सरकारला सर्वाधिक प्राप्त होणाऱ्या महसुलानुसार पुढील कराचा उतरता क्रम असणारा योग्य गट ओळखा हा प्रश्न पडेल. लक्षात ठेवा. क्रमांक 1 ला प्राप्ती कर, क्रमांक 2 ला महामंडळ कर किंवा कॉर्पोरेशन टॅक्स, क्रमांक 3 ला जीएसटी, क्रमांक 4 ला उत्पादन शुल्क. कोणत्या करातून सर्वाधिक महसूल मिळतो असं विचारल्यास प्राप्ती कर. आणि सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत विचारल्यास कर्ज आणि इतर दायित्व किंवा इतर देयता यातनं मिळणारा वाटा सर्वात जास्त. गेल्या अनेक अर्थसंकल्पात सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कुठला आहे? कर्ज आणि इतर देयता. आणि जर कर विचारला असेल तरच काय लिहाल? प्राप्ती कर लिहा. सर्वाधिक उत्पन्नाचा कर विचारला तर प्राप्ती कर, आणि सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत विचारला असेल तर काय लिहाल? कर्ज दायित्व. राईट. इथं खर्च बघा, सर्वाधिक खर्च सरकारचा कशावर होतो रे? सर्वाधिक खर्च, ते सोडून द्या. बरे, कर्ज कर आणि इतर शुल्क राज्यांचा वाटा. हा राज्यांचा वाटा सर्वात जास्त. राज्यांचा वाटा क्रमांक 1 ला, बरोबर. क्रमांक 2 ला कुठला मग? क्रमांक 2 ला व्याज देयता. हा महसुली खर्च का भांडवली खर्च आहे? व्याज देणं हा महसुली खर्च आहे का भांडवली खर्च आहे? महसुली खर्चामध्ये येतोय. व्याज मिळाला असेल तर उत्पन्न, व्याज दिला असेल तर तो खर्च आहे. व्याज देयता. नंतर केंद्रीय योजना खर्च. केंद्रीय योजना खर्च. त्याच्यानंतर संरक्षणाचा खर्च, संरक्षण. आता लक्षात ठेवा, हे आपण असं पाठ केलं असतं. पण जर तुम्हाला असा प्रश्न आला की बजेट 2026 नुसार सर्वाधिक खर्च कशावर करण्यात आला आहे, तुम्ही ही लिहाल का? काय लिहाल मग? वाहतूक दळणवळण लिहा. बजेट 2026 मध्ये सर्वाधिक खर्च कोणत्या घटकावर केलाय? क्षेत्र विचारला असेल तर काय लिहाल? वाहतूक दळणवळण. आणि सर्वाधिक खर्च रुपया गेला कसा असं विचारलं, राज्यांचा वाटा यावरचा खर्च सर्वात जास्त आहे. तो जर पर्याय नसेल तर सर्वाधिक खर्च कशावर होतो आपला? व्याज देयता यावरचा खर्च सर्वात जास्त आहे. लक्षात ठेवा, व्याज देयता. बरोबर आहे. बरं, हे जे राज्यांचा वाटा आहे का, यातनं महाराष्ट्राला सर्वाधिक उत्पन्न कोणत्या करातून मिळते रे? लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक महसूल कोणत्या करातून मिळत आहे? जीएसटी. कंबाईन गटकचा क्वेश्चन येतो, आता आला होता बरं रिसेंटली. कंबाईन गटक. महाराष्ट्राला केंद्राकडून जो उत्पन्न मिळतंय त्यापैकी सर्वाधिक वाटा कोणत्या कराचा आहे? जीएसटी या कराचा आहे. आणि केंद्राला राज्याकडून उत्पन्न जात आहे त्यातलं सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्रामधून केंद्राला मिळतंय. केंद्राच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र राज्य आहे. लक्षात ठेवा. आणि केंद्राकडून जे उत्पन्न राज्याला येत आहे त्यापैकी सर्वाधिक उत्पन्न येते उत्तर प्रदेशला. ते कोण ठरवत आहे? केंद्राच्या उत्पन्नापैकी राज्य सरकारचा वाटा कोण निश्चित करतोय? वित्त आयोग. आता सध्या 16वा वित्त आयोग स्थापन केला बघा. त्याचे अध्यक्ष कोण येतात? अरविंद पानगडिया. कलम 280. बरोबर. ह्या वित्त आयोगाचा कालखंड काय असणार? 5 वर्ष असतो. पण कधीपासून कधीपर्यंत? 2026 पासून. बरोबर आहे. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत. 26 ते 31. 16व्या वित्त आयोगाचा काय असेल? कालावधी असेल. रुपया आला कसा रुपया गेला कसा. राईट. लक्षात ठेवा. राईट. चलो पुढे. हे आपल्यासाठी महत्वाचं नाही हो, तरी ऐकून घ्या. तुम्हाला हे असलेले ऐका वाटतं हो. जे परीक्षेला येत नाही त्याला ऐका वाटतं पाठ, आणि जे येतंय तिकडे बघा वाटलं. बघा काय महाग होणार, काय आधी स्वस्त बघू आपण. आपल्याला ते महत्वाचं आहे हो. काय स्वस्त होणार? लिथियम आयरन बॅटरी आपला काही संबंध नाही. हे एलसीडी किंवा एलईडी हे बरं आहे. भाऊ की रिश्ते होते. कॅन्सरच्या औषधावरचं कस्टम ड्युटी काय केलंय? कमी केलंय. कॅन्सरचा इलाज स्वतः झाला पाहिजे. डेंजर आहे आजार कॅन्सरचा. लई काय वाटलं कॅन्सर झाला का विमान बसायचं कार्यक्रमच. क्रीडा साहित्य काय केले? स्वस्त केलेले आहेत. त्याच्यानंतर ईव्ही बॅटरी स्वस्त केल्यात. ईव्ही लिथियम बॅटरी स्वस्त केल्यात. हे फ्रोझन मासे शाकाहारी हो ते स्वस्त झालेत. त्याच्यानंतर परत सीएनजी. हा, आता ज्यांनी ज्यांनी गाड्या घेतल्यात सीएनजी वाल्यांची चांदी हो. चांदी काही काही लोकांना चांदीनं लोकांना रडील हो. 4 लाख रुपये झाले. 4 लाख डायरेक्ट 1 लाखानं कमी. मी विचार करला तो गावाकडे शेतावरचे इकडे तिकडे कुठून पैसे उचलाव, मोबाईल सगळं उधारी घ्याव, कर्ज मिळचं घ्याव, 5-10 लाख चांदी घ्याव विचार करला तो. 4 लाख झाले म्हणजे 5 लाख होणार. घेतलो असतो तर आजचं बजेट कॅन्सल झालं असतं. बरोबर आहे का?
1 लाखानं चांदी काय झाली, उतरली. आपल्याकडले शक्यतो लोक चांदीमध्ये गुंतवणूक करत नाहीत. कशामध्ये करतात? अरे आपले लोक सोन्यासारखे आहेत. तू खा मन लावून खाओ, कच कच साऊंड काढ असं कच कच कच. जेवण झालं तू करतोस काय तू? हो, मस्त निवांत व्हायचं. ते म्हशीला बघितलं कधी सर्वांग करताना बघितलं मस्त बोट घालून काय बोट अरा उजवा असं समजू शकलो असतो. लय अवघड आहे माय. असं चला काय अडचण नाही. आता हात लावून नको आता अजिबात. काही काही लोक तर मस्त चला असं. सीएनजी स्वस्त झाले लक्षात ठेवा. माझं बारीक लक्ष असतं. तुला वाटतं एवढा मोठा क्लास आहे माझं कळते तुम्ही लई कमी येतो. 2-2, 3-3 हजार पुरायला सांभाळा तुम्ही. हाऊस किती? 150-200. हो सहज कळते कोण काय करू लागलाय. बिंदास आपलंच आहे त्या पाणी. सोलार संबंधित वस्तू ज्या आहेत त्या काय केल्यात? स्वस्त केल्यात. कधी कधी असा प्रश्न असतो बघा पुढील पैकी अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू स्वस्त केल्या आहेत? गट सांगतात दिलेला. एखादी महागडी वस्तू दिलेली असते इकडं, ते गटही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. अपघात विमा स्वस्त झालेला आहे. अपघात विमा म्हणजे आपण विमा कर काढले त्याचे पैसे मिळतात त्यावर टॅक्स द्यावा लागायचा, तो स्वस्त केलाय. सौर पॅनल स्वस्त झालाय. भारतात बनवलेले कपडे म्हणजे स्वदेशीचा पुरस्कार केलाय. उद्यापासून खादी केल्याचं यायचं लक्षात ठेवा. भारतातल्या स्वदेशी कपड्यावरचे टॅक्सेस कमी केलेत आणि परकीय कपडे जे आहेत त्याचे टॅक्सेस मात्र वाढवले आहेत. मधुमेहाची औषधं, मधुमेह शब्द किती मस्त वाटतो, गोड वाटतो, पण तो गोड पदार्थाची संमित आहे. हो डायबिटीस, त्याच्या औषधं कमी केलेत. मोबाईल फोन खापर कशाला स्वस्त केला असेल? हो मोबाईल फोन स्वस्त झालाय. ईव्ही वाहने म्हणजे इलेक्ट्रिकल वाहनं जे आहेत ते सुद्धा स्वस्त केलेत. मोटारसायकल, परदेशात शिक्षण घेणं स्वस्त झालंय. बायोगॅस किंवा बूट वगैरे इत्यादी हे काय केल्यात? स्वस्त केल्या वस्तू. आता महाग काय झालंय बघा. भंगारवाले भंगार महाग झालेला आहे. हो त्याच्यानंतर परत पीव्हीसी फ्लेक्स शीट महाग केल्यात. इथं आहे रे भंगार मनाचं म्हणणं आहे ना. हो हे काय ते असं करू लागलंय. असं आहे नाव घे जर दामन गेला हे असं काय आहे? आता दुसरं काय मागं असं म्हणतो का तुला? ते स्वस्त केलं बरं का. परदेशी पेय जे आहेत विदेशी ते स्वस्त झालेत बरं का. काय खुश झाले होते कोणती पाठीमागे. हो हे बाकीचे इतर मादक पदार्थ महाग केले तर परदेशी मद्यपानावरचा खर्च जो आहे तो थोडासा कमी केला, पण बाकी इतर जे दारू तत्सम पदार्थ आहेत त्यावरचा खर्च वाढवलाय. बरोबर आहे. हा घटक असेल. गुटखा महाग केलाय. त्यानंतर काय मला माहित नाही बघा. काय तुम्हाला माहित आहे का? वा सगळं दाणे दाणे केसर स्वाद हे महाग केले. लक्झरी घड्याळ म्हणजे कुठलं घड्याळ? जे काल दादांच्या हातामध्ये होतं हो तसले घड्याळ काय झालेत? महाग झालेत. त्यानंतर परदेशी परफ्यूम, ते अहे म्हणाले अहे, ते जे न्यूज मध्ये दाखवते ते शुद्ध अंधश्रद्धा आहे. हो तसलं काही होत नसतंय. तसलं बघून परफ्यूम घेशील लोक जवळ थांबू द्यायचे नाहीत, लगेच कार्यक्रम करायचे. हो ते ऍड चुकीचं असते, तसलं काय बघायचं नसतंय. चला सिगरेट दारू वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी महाग झाल्या आहेत. काय महाग झाले काय स्वस्त झाले लक्षात ठेवा. महत्वाचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. शॉपिंग करायला बरं पडतंय. जे जे मॅशो मिशो ऑर्डर करतात काय तेच समजून घ्यायचं. मेशो जिकडे जिकडे मेशोवर तुमचे अकाउंट आहेत सध्या तिकडले खाते हॅक होत आहेत. तुमचा सगळा डेटा लीक झाला. हो तुमच्या ईमेल पासून तुमच्या खात्यावरून दुसरं कोणतरी ट्रान्झॅक्शन करल, अवघड होईल. हो लक्ष देत जावा. चला बघा हे तक्ता आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. गेल्या काही वर्षात रुपया आला कसा आणि रुपया गेला कसा सरकारचे स्त्रोत आहेत बघा. 21 पासून 2025 पर्यंत होता आपला, आणखी 2 वाढवले आपण. आताचा हा अर्थसंकल्प 2026-27 हे लक्षात ठेवा. 24 पैसे कशातून मिळतात? कर्ज इतर देयता प्राप्ती कर 21 जीएसटी. आता लक्षात घ्या गेल्या काही वर्षात सर्वाधिक महसूल कशामधून मिळतोय? गेल्या काही वर्षात सर्वाधिक महसूल कर्ज आणि इतर देणीमधून मिळतोय. जर तुला स्त्रोत विचारला तर काय लिहाल? कर्ज आणि इतर देणी लिहा. सर्वात मोठा स्त्रोत कर्ज आणि इतर देणी. कुठले वर्ष काढा? 36, 35, 34, 18 इथं फक्त कमी होतं वर्ष. 24, 25, 27, 24 आणि 24. सर्वाधिक महसूल कर स्त्रोत विचारला असेल तर काय लिहाल? कर्ज इतर देयता. आणि उत्पन्न विचारल्यास आता वर्षीने बदलेल ते. तर वर्षीने कसं बदलत आहे? मागचं वर्ष आणि हे वर्ष किंवा त्याच्या आधीचं वर्ष
सर्वाधिक महसूल कशामधून मिळालाय? प्राप्तिकर. इथं दोघांनी टाय बघा, जीएसटी आणि प्राप्तिकराची, बरोबर आहे. त्याच्या अगोदर 24च्या आधी सर्वाधिक महसूल प्राप्त करून देणारा टॅक्स कोणता होता? जीएसटी आहे बघा. सर्वाधिक उत्पन्न कशातून मिळायचं? जीएसटी, बरोबर आहे. त्याच्या अगोदर 2000, आता हे 21 पर्यंत आहे, 17च्या आधी बघितलात तर 17च्या अगोदर भारत सरकारला सर्वाधिक महसूल कुठून मिळायचा? महामंडळ करातून. पण यंदाच्या अर्थसंकल्पात किंवा मागच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक महसूल प्राप्त करून देणारा कर कोणता आहे असं विचारल्यास प्राप्तिकर लक्षात ठेवा. वर्ष कोणतं विचारलंय त्यानुसार उत्तर द्या बरं का व्यवस्थित. चलो नेक्स्ट. रुपया गेला कसा बघा, सेम तक्ता. सर्वाधिक खर्च कशावर होतो आपला? सर्वाधिक खर्च हा कर शुल्कातील राज्यांचा वाटा. आता हे कुठले वर्ष काढा, हा घटक सेम असेल बघा. काही वर्ष सोडून बघितलं अपवादात्मक. कुठे बघा इथं 21 पैसे, 22 पैसे आणि 22 पैसे, म्हणजे 24, 25, 26 या तिन्ही बजेटमध्ये राज्यांचा वाटा सर्वात जास्त आहे. त्यानंतर सर्वाधिक खर्च कशावर होतो आपला? सर्वाधिक खर्च. आता हा जर घटक सोडून दिलो तर या घटकापैकी सर्वाधिक खर्च कशावर होतो आपला? व्याज देयता, म्हणजे भारताकडनं इतर देशाला दिलेलं व्याज. 21 पासून ते 27 पर्यंत सर्वात जास्त खर्च व्याज देयतेवरचा आहे, लक्षात ठेवा. 20, 20, 20, 20, 19, 20 आणि 20 सर्वाधिक खर्च व्याज देयतेवर होतो. हा खर्च महसुली खर्च आहे. तो कमी करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न होतात. बाकीचा तक्ता चार्ट वाचून घ्यानंतर, ठीक आहे. हे काय आहे? आता आपण तुटीच्या संकल्पना बघितलो होतो, 4 महत्वाच्या. त्यातलं कोणत्या कोणत्या आहेत? महसुली तूट कशी काढतात रे? महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त असतो. आता मागचे सोडून द्या बघा. मी तुम्हाला काय म्हणणार होतो, वर्ष 3 आकडेवारी 4 वर्षामध्ये इथं 5 दिसून आले, बरोबर आहे. हे अगोदरच आहे बघा, इथे उडवलं नाही तर ठेवलं ते मागच्या वर्षामधलं होतं. यंदाच्या अर्थसंकल्पातले 4 वर्ष 24, 25, 25, 26, 25, 26 आणि 26, 27. 25, 26 वर्ष किती वर्ष? एकच आहे ना 25, 26. म्हणजे बघा हे एक वर्ष 24, 25, 25, 26 दुसरं वर्ष आणि 26, 27 तिसरं वर्ष. म्हणजे वर्ष 3 आकडेवारी 4. 4 आकडे कसे बघा? 24, 25 चा कोणता डेटा? ऍक्च्युअल डेटा, वास्तविक निधी. ही आकडे बदलत नाहीत, फिक्स आहेत ते, बरोबर. म्हणजे 2024, 25 ला महसुली तूट किती होती? 1.7. प्रभावी महसुली तूट म्हणजे अनुदान मायनस करून उरलेली तूट. प्रभावी महसुली तूट 0.9. राजकोषीय तूट ही आपल्यासाठी महत्वाची. राजकोषीय तूट किती होती? 4.8. आणि प्राथमिक तूट म्हणजे द्यायचं असलेलं व्याज किती होती? 0.9, बरोबर आहे. आता यंदाचं बजेट बघा. यंदाच्या आकड्यानुसार बजेट इस्टिमेट, इथे बजेट इस्टिमेट आहे बघा. अर्थसंकल्पीय निधी, अर्थसंकल्पीय निधी फरक काय? 26-27 चा अर्थसंकल्पाचा अंदाज आणि 25-26 चा अर्थसंकल्पाचा अंदाज. म्हणजे 2 अर्थसंकल्प. बाकी हे संशोधित निधी असतो आणि हा वास्तव निधी असतो. मग तुम्हाला प्रश्न असा असतो, जोड्या लावा. हे 4 पर्याय जोड्या लावा बोलले, अ ब क ड 4 पर्याय. आणि तिकडे दुसऱ्या गटामध्ये हे 4 प्रकारचे आकडे दिलेले असतात, मॅच द बॉक्स. ते मॅच करायला अतिशय सोपं आहे बघा. सेम प्रश्न पडलाय 2021 ला, ऍज इट इज आहे बघा. 21 का 22 असेल. जोडायला प्रश्न पडला होता. जर तुम्हाला 4 घटक दिले तर सर्वात जास्त तूट कोणती असणार? राजकोषीय, म्हणजेच कोणती? सरकारनं घेतलेलं कर्ज सर्वात जास्त असेल. एक जरी भेटलं ते उत्तर भेटू शकते. त्याच्यानंतर महसुली तूट थोडी जास्त असेल. कशापेक्षा? प्राथमिक तुटीपेक्षा, बरोबर आहे. तर प्राथमिक तूट सध्या लक्ष किती आहे? 0.7. आणि राजकोषीय तूट लक्ष किती आहे? 4.3. ह्याच्या आधी किती होतं? 4.4. त्याच्या अगोदर 2020 ला किती होतं रे राजकोषीय तूट? 9.2. 9.2 पासून आता कुठपर्यंत आलो आपण? 4.3 पर्यंत. ही तूट हळूहळू काय चालले? कमी कमी होत चालली आहे. आणि ही 0.7 जी आहे ती कोणती तूट आहे? प्राथमिक तूट. म्हणजे प्राथमिक तूट म्हणजे काय? सरकारला द्यावं लागणारं व्याज आहे. बाकी प्रभावी महसुली तुटी म्हणून काय मायनस करतो आपण? अनुदान मायनस करतो. आणि महसुली तूट म्हणजे महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त असतो. मॅच द बॉक्स दिला तर तुम्हाला जोड्या लावता आल्या पाहिजे. सेम आयोगाचा प्रश्न पडलाय. पीओक्यू चेक करा, तुम्हाला या टाईपचा प्रश्न मिळून जाईल. क्लिअर? चलो नेक्स्ट. ह्याच्या आधारे बघा, ग्राफिक्सच्या आधारे. ग्राफिक्स 2017-18 पासून दिले 2027 पर्यंत. मग आता तुम्हाला ती वरच्या रंगाची रेषा दिसते, ब्ल्यू कलरची. ती ब्ल्यू कलरची रेषा जी आहे ती कोणती रे? फिस्कल डिफिशिट दिले बघा इथं. फिस्कल डिफिशिट म्हणजे कोणती तूट आहे? राजकोषीय. राजकोषीय तूट कशी होती बघा. इथं 3.5 आहे. वर्ष कोणतं? 17-18. त्याच्या अगोदर वर्ष 2016-17 ला ही तूट
3% कमी झाली होती. आणि आपल्याकडे कायदा आहे बघा कुठला, FRBM नावाचा कायदा आहे. FRBM ऍक्ट कधीचा होता रे हा, 2003 चा कायदा होता. ह्याचे लक्ष कधीपर्यंत साध्य करायचे होते, 2023 ला प्रश्न पडला होता. FRBM कायद्याचे लक्ष 2008-9 पर्यंत साध्य करायचे होते, बरोबर आहे. पण तेव्हाच राजकोषीय तूट किती वाढायचं लक्ष होतं, 3 वाढायचं लक्ष होतं. कधी, 8-9 ला. पण 2016-17 उजळला आपल्याला. 16-17 पर्यंत आपण काय केलं, राजकोषीय तूट 3% आणलो. त्याच्यानंतर पुन्हा 17-18 ला राजकोषीय तूट किती झाली, 3.5, नंतर 3.4, बऱ्यापैकी स्थिर होती बरं का. 3.5, 3.4, पुन्हा डायरेक्ट 4.6. कधी वाढली, 19-20. इथं कोविड होता का, नव्हता हो. इलेक्शन होतं, नमस्ते ट्रम्प, एल्फिस्टन फाईल, जो काय कार्यक्रम असेल तो बघा. 19-20 ला इथं मात्र खर्च वाढला, कुठे गेलं, 4.6 ला राजकोषीय तूट वाढली, म्हणजे कर्ज वाढलं आपलं. आणि त्याच्यानंतर सर्वाधिक वाढ कधीचे, कोविडचं वर्ष, डायरेक्ट कुठे गेलो आपण, तो गाठला पण त्याचा, बरोबर आहे. पण 9.2%, 3% तूट आली होती आपली. 3%पासून 9.2% प्रचंड राजकोषीय तूट किंवा कर्ज आपलं वाढलं. ही तूट आता सातत्यानं आपण कमी करायचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे. सध्याचं टार्गेट किती आहे, 4.3% टार्गेट आहे. तुम्हाला प्रश्न विचारतात अर्थसंकल्प 2026 नुसार राजकोषीय तुटीचं लक्ष काय आहे, 4.3 हा आकडा लक्षात ठेवा. कधीपर्यंत, पुढचं बजेट येईपर्यंत. म्हणजे तुमची प्री पण होऊन जाईल, मेन्स पण होऊन जाईल. हेच क्वेश्चन तुम्हाला मेन्सला पाहायला मिळतील. ह्याचं फक्त काय होतंय, आपल्याकडल्या लोकांना लगेच खाल्ल्या लगेच रिझल्ट पाहिजे असतंय, ते लगेच भेटत नाही हो, सावकाश मिळतो. हे स्लो पॉइझन आहे. ह्याचे प्रश्न तुम्हाला प्रीला, मेन्सला, सर्व सेवेला, पोलीस भरतीला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे हे कळेल टप्प्याटप्प्याने. बघा, ही जी लाल रेषा आहे ती कोणती आहे, रिव्हेन्यू डिफिशिट म्हणते, म्हणजे महसुली तूट आहे ही. बघा, त्याला 17-18 ला 2 पॉईंट किती होती, 6. कोविडच्या काळामध्ये 7.3. तेव्हा महसुली खर्च वाढला, भांडवली खर्च कमी झाला, लोकांचे धंदे बंद होते, सरकारला घेऊन खर्च करावा लागला, बरोबर आहे. ही तूट कमी होत होत आता कुठे आले, 1.5. म्हणजे हळूहळू महसुली तूट काय होत चालले, कमी होते, बरोबर आहे. चलो नेक्स्ट, कोणती तूट आहे, ते ब्लू कलरचं बघा. प्रभावी महसुली तूट म्हणजे अनुदानाचा खर्च मायनस करून जी तूट उरते त्याला काय म्हणतात, प्रभावी महसुली तूट. किती होती, 1.5. कोविडच्या काळात 6.1. आता किती आहे, 0.7% प्रभावी महसुली तूट. किती आहे, सॉरी खाली आहे का, वय झालं रे, होते असं. 0.3 पर्यंत ही तूट कमी झाली आहे. त्यानंतर आणखी एक शेवटची कुठली, प्राथमिक तूट म्हणजे प्रायमरी डिफिशियट. म्हणजे कोणती तूट आहे रे, सरकारला भरायचं असणार व्याज. ही तूट होती 0.4. ही 2008 लाच, म्हणजे 8-9 FRBM कायद्यानुसार 2008-9 मध्ये ही तूट काय करायचं लक्ष होतं, शून्य करायचं लक्ष होतं. शून्य करायचं लक्ष होतं. किती आता 0.4 आहे, 17-18 ला किती वाढली, 5.7. आता किती आहे, 0.7. बऱ्यापैकी आपण साध्य करत आलोय. दोन्ही तूट हळूहळू कमी होत चालल्या आहेत, राईट. चलो, तुटीचा ग्राफ लक्षात ठेवा, महत्वाचा असेल. ट्रेंड इन डेप्थ म्हणजे सरकारनं घेतलेल्या कर्जाची प्रवृत्ती. तर सरकारचं कर्ज वाढत चाललंय का कमी होतंय, हे आकडे जीडीपीच्या प्रमाणात दिलेले आहेत, बरोबर. आता जीडीपीच्या प्रमाणात बघा, 61% कर्ज होतं सरकारचं, जीडीपीच्या प्रमाणात 61.4, बरोबर. 40% उत्पन्न, सरकारनं 61% कर्ज घेतलं. कधी, 2020-21 ला, बरोबर आहे. कर्ज घेतलं सगळंच वाढणार, प्राथमिक तूट वाढणार, महसुली तूट वाढणार, सगळं वाढणार आहे, बरोबर आहे. चारही तुटीचे आकडे वाढतील. आता हे कर्ज हळूहळू काय होत चाललंय, कमी होत चाललं आहे. अजूनही कमी जरी झालं असलं, हे डाऊन ट्रेंड जरी दिसला तरी 61 किती आले ते 55. अजूनही जीडीपीच्या 50% अधिक भारताचं काय कर्ज आहे, लक्षात ठेवा, बरोबर आहे. जगातल्या टॉप 10 देशापैकी भारत एक देश आहे ज्या देशानं सर्वाधिक कर्ज घेतलं आहे. भारताचं कोणतं कर्ज जास्त आहे, देशांतर्गत का परकीय, लक्षात ठेवा, देशांतर्गत कर्ज सर्वात जास्त आहे. मग काय म्हणते ही ब्लू कलर, काय म्हणते, डेप्थ ऍज पर स्टेटमेंट ऑफ लायबिलिटीज. म्हणजे देयतेच्या स्वरूपामध्ये असणारं कर्ज, जे लोकांचा पैसा, पीएफ मीएफ जी रक्कम जमा आहे सरकारकडे, लोकलेखे, त्याच्या अंत जमा असणारा पैसा. डेप्थ ऍज अ डिफाईन इन FRBM ऍक्ट, म्हणजे FRBM कायद्यानुसार दिलेलं जे कर्ज आहे ते कर्ज. बरं, राज्य सरकार कितीपर्यंत कर्ज घेऊ शकते रे, किती टक्के कर्ज घेऊ शकते राज्याच्या उत्पन्नाच्या, राज्य सरकारच्या GSDPच्या ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या
राज्य सरकार किती टक्के कर्ज घेऊ शकताय? किती? लक्षात ठेवा, 25% कर्ज राज्य सरकार घेऊ शकतंय. महाराष्ट्रानं ऑलरेडी हे कर्ज 17.5%च्या पुढे गेले महाराष्ट्राचं, म्हणजे आणखी 5-6% महाराष्ट्र कर्ज घेऊ शकते. बरं, ठीक आहे. म्हणजे कर्जाचा ट्रेंड गेल्या काही वर्षात भारतामध्ये वाढलेलं कर्ज आहे. असं कर्ज 1991 ला वाढलं होतं आपलं. 1991 नंतर हळूहळू कर्ज कमी कमी होत आलं होतं. आता परत 19 नंतर पुन्हा कर्ज काय झालंय? वाढलेलं आहे. हे गेल्या काही वर्षामध्ये आकडे आहेत, राजकोषीय तुटीचे, महसुली तुटीचे. ट्रेंड काय आहे सांगतो आपल्याला परत, ठीक आहे. 13 पासून ते आता 26 पर्यंत हे आकडे सगळे तुमच्याकडे अवेलेबल आहेत, नंतर हे पाहू शकता. ट्रेंड इन टॅक्स रिसिप्ट, भारताच्या करामध्ये झालेले जे बदल आहेत. डायरेक्ट टॅक्स येलो कलर दिसतो बघा, इनडायरेक्ट टॅक्स ग्रीन कलर, आणि बाकी ग्रॉस टॅक्स आहे तो, बरोबर आहे. आता मला सांगा कलर नुसार कोणत्या करातून सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे? आता तुम्हाला लिहून देताना म्हणालो, प्रत्यक्ष करातून मिळणारा महसूल सर्वात जास्त आहे. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष करातून मिळणारा वाटा सर्वात जास्त वाटा असेल, बरोबर. चलो नंतर नेक्स्ट बघा, केंद्र की निव्वळ प्राप्तियों में रुझान, म्हणजे ट्रेंड इन नेट रिसिप्ट ऑफ द सेंटर, म्हणजे नेट प्रॉफिट किती सरकारचं त्याची वाटत दिली आहे. नेट प्रॉफिट हे आकडे फक्त ट्रेंड लक्षात ठेवायचं, वाढत गेलंय का कमी झालं एवढं डिटेल आपल्याला विचारत नाही, हे पाहण्यासाठी आहे फक्त. कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट, महसूल उत्पन्न, भांडवली उत्पन्न, कुठलं जास्त आहे? महसुली जास्त आहे. करातून मिळणारा वाटा किंवा ते उत्पन्न जास्त आहे, भांडवली उत्पन्न कमी आहे. एक्सपेंडिचर, महसुली भांडवली, हे इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे प्रभावी भांडवली खर्च आहे, आणि ते महसुली खर्च आहे. कुठला खर्च जास्त आहे आपला? बघा 41.3 आहे, आणि इकडे किती आहे? 17. म्हणजे भांडवली खर्चापेक्षा कुठला खर्च अधिक आहे? महसुली. कुठला असायला पाहिजे? भांडवली. विकासात्मक खर्च कुठला? भांडवली. आणि महसुली खर्च बिगर विकासात्मक खर्च आहे, तो कमी व्हायला पाहिजे, हा खर्च वाढला पाहिजे. आपल्याकडे उलटी गंगा आहे हो. ह्याच्या आधीच्या वर्षी थोडं आपण केलं होतं नियोजन, पण तरी देखील आपला अजूनही महसुली खर्च जास्त आहे, लक्षात ठेवा आपण, ठीक आहे. हे नेट रिसिप्ट वगैरे आपल्याला एवढं काय एमपी नाहीये. टोटल ट्रान्सफर टू स्टेट्स, राज्यांना दिला जो वाटा आहे तो कसा वाढत चाललाय त्याचा चार्ट आहे फक्त. वर्षनिहाय राज्य सरकार जे उत्पन्न मिळते केंद्राकडून, त्या उत्पन्नाची जी वाढ होते ती वाढ दर्शवलेली आहे फक्त सरासरी, ठीक आहे. हे ट्रेंड इन टॅक्स रिसिप्ट, सरकारच्या कर उत्पन्नाचा वाटा आहे. ते कर उत्पन्न, सरकारच्या कर उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने वाढ झाली? टॅक्स रेव्हेन्यू, डायरेक्ट टॅक्स, आणि हा कुठला आहे? इनडायरेक्ट टॅक्स. इथं बघा 2021-22 कोणता कर वाढत चाललाय? डायरेक्ट टॅक्स. 21-22च्या अगोदर कुठला जास्त होता? थोडा 1 वर्ष इनडायरेक्ट, पण त्याच्या अगोदर सेम तीच प्रवृत्ती होती. एवढे एक जर वर्ष सोडला तर बाकी आपला प्रत्यक्ष कराचा वाटा जास्त आहे, अप्रत्यक्ष कराचा वाटा तुलनेनं कमी आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं, आकडे पाठ करायची गरज नाही. हे बघा कंपोजिशन ऑफ टॅक्स एक्सपेंडिचर आहे, खर्चाचे घटक दिलेले पूर्णच. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेंडिचर, सेंट्रल स्कीम एक्सपेंडिचर, अदर सेंट्रल स्कीम एक्सपेंडिचर, सगळ्या प्रकारचे सरकारचे खर्च आहेत. टोटल खर्च बघितलो आपण 2017 पासून ते 2027 पर्यंत भारत सरकारचा एकूण खर्च काय होतोय? वाढत चाललाय. बजेट प्रवृत्ती बघा आपली, इथं बघा 21.42 लाख कोटी, 23 लाख कोटी, 26, 35, 37, 41, 44, 46, 49 आणि आता 53.47 लाख कोटी. म्हणजे भारत सरकारच्या एकूण खर्चामध्ये सातत्यानं काय होते? वाढ होते. सरकारच्या खर्चात वाढ होण्याची कारण काय आहेत असा प्रश्न असतो कधी कधी. सरकारचा खर्च काय वाढतोय? प्रशासकीय विभाग वाढले, लोकसंख्या वाढली, सरकारचं एकूण सरकारवरचं लोकांचं अवलंबित्व वाढलं, भांडवली खर्चात वाढ झाली, संरक्षण साहित्याचा खर्च वाढला. या सगळ्या गोष्टीमुळे सरकारच्या एकूण खर्चात काय होते? वाढ होत आहे. सरकारच्या खर्चाची प्रवृत्ती गेल्या काही वर्षात कशी आहे असं विचारलंस, कशी ती प्रवृत्ती? वाढती आहे, एवढं लक्षात ठेवा. सरकारच्या खर्चाची प्रवृत्ती वाढती आहे. कंपोजिशन ऑफ रेव्हेन्यू अँड कॅपिटल, हे स्किप करू आपण. चला महत्वाचा भाग सांगतो बघा. पहिल्या स्लाइडवर तुम्हाला सांगितलं की भारताचा सध्याच्या आर्थिक वर्षात ग्रोथ रेट किती आहे? 7% आहे. पुढच्या वर्षी किती असणार? किती असणार? विसरलो, 6.8%. ते किती असेल? 7.2. हे कोणत्या वर्षाकरता? पुढचं वर्ष 2026-27. मग आता यंदाचं वर्ष 2025-26 किती रे? 7%. ते अंदाज होता 6.5चा, सध्या किती आहे? 7%. मग काय म्हणते बघा, हाय ग्रोथ रेट ऑफ अराउंड 7%. 7%चा हायएस्ट वृद्धी दर साध्य करण्यासाठी काय काय करावं लागलं बघा. ऊर्जा सुरक्षेने वाढ केलेली होती, घरगुती विनिर्माण क्षेत्रामध्ये वाढ झाली, घरगुती विनिर्माण क्षेत्र अजून डबल आलं वाटतं ते. सार्वजनिक निवेश क्षेत्र म्हणजे सार्वजनिक गुंतवणूक यावर काही, मौद्रिक स्थिरता,
वित्तीय विवेक किंवा दूरगामी संचार किंवा महत्वपूर्ण आयात निर्भरता या प्रकारच्या घटकावर भर देऊन सरकारनं 7% लक्ष गाठल्याचं त्याच्यामध्ये निर्देशात आणून दिलं होतं. आता यंदा चालू आर्थिक वर्षात भारताचा ग्रोथ रेट काय असला असं विचारल्यास 7%. पुढच्या वर्षी किती असणार? 7.8 ते 7.2%. आता पुढे बघा, पिलर्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्यासाठी हे काही महत्वाचे पिलर्स दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत? सस्टेनिंग इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे उत्पादन वाढवताना जी वाढ होते ती शाश्वत वाढ असली पाहिजे याच्यावर भर देणे. त्याच्यानंतर स्ट्रेंथिंग द काय फंडामेंटल काय दिले, फाउंडेशन ऑफ ग्रोथ. इथून ब्लर झाले ते. फाउंडेशन ऑफ ग्रोथ म्हणजे काय मूलभूत संरचनेमध्ये वाढ घडवून आणणे किंवा विकास घडवून आणणे. पीपल सेंट्रिक डेव्हलपमेंट म्हणजे लोक केंद्रित काय झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, भर दिलाय. त्यानंतर परत ट्रस्ट बेस्ड गव्हर्नन्स म्हणजे लोकांचं प्रशासनाचं महत्व किंवा लोकांचा ट्रस्ट किंवा विश्वास काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. एकूण देशाचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी काही महत्वाचे पिलर्स दिलेले आहेत. हे पिलर्स लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं ते 3 कर्तव्य लक्षात ठेवा. 3 कर्तव्य म्हणजे 3 विजन. कोणते कोणते होते रे? युवा आणि रोजगार 1, पायाभूत सुविधा 2, शाश्वत भारत 3. लक्षात ठेवा, विसरू नका ते. सर्वाधिक खर्चानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक खर्च कशावर केलाय? वाहतुकीवरचा खर्च आपला सर्वात जास्त आहे. मागच्या वर्षी कशावर होता? संरक्षण. क्रम जर तुम्हाला समजा कंबाईन घटक 2025 ला जो क्वेश्चन आला होता आपल्याला, 2 घटकाची तुलना करतात. उदाहरणार्थ संरक्षणापेक्षा वाहतुकीचा खर्च सर्वात जास्त आहे अर्थसंकल्प 2026 नुसार. किंवा कृषीपेक्षा गृहव्यवहार यावरचा खर्च अधिक आहे. चुका बरोबर. ऊर्जेपेक्षा शिक्षणाचा खर्च अधिक आहे. कम्पेअर करावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. कम्पेअर करण्यासाठी हा तक्ता अभ्यास महत्वाचा. बाकी मधले कंटेंट नाही वाचलात तरी चालते, पण हा तक्ता वाचून घ्यायचा प्रयत्न करा. सर्वात जास्त खर्च कशावर आहे? वाहतूक. यातले पुढचा एकही आकडा पाठ करत बसू नका. ते पाठ करायची गरज पण नाही आपल्याला सरासरी. ठीक आहे, वाहतूक लक्षात घ्या. क्रमांक 2 ला संरक्षण, क्रमांक 3 ला ग्रामीण विकास. 3 जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, उत्तर येऊन जाईल तुम्हाला. वाहतूक, संरक्षण आणि ग्रामीण विकास. आणि सगळ्यात महत्वाचं ऊर्जेवर विशेष भर दिलेला असतंय. ऊर्जेपेक्षा अधिक खर्च कशावर आहे? शिक्षणावरचा आहे, लक्षात घ्या परत. ठीक आहे. त्यानंतर शहरी विकासापेक्षा अधिक खर्च कशावर आहे? ग्रामीण विकासावर. तुलना करायची. शहरी विकासापेक्षा खर्च ग्रामीण विकासावर, संरक्षणापेक्षा वाहतुकीवर आणि ऊर्जेपेक्षा शिक्षणावर किंवा आरोग्य. बघा आरोग्य मोठं आहे. आरोग्य दिले का रे? आरोग्य, सामाजिक कल्याण, वैद्यकीय विभाग, कर प्रस्ताव, परराष्ट्र वित्त व्यवहार, वाणिज्य, सामाजिक कल्याण. या सामाजिक कल्याणामध्ये शिक्षण पण येत आहे, आरोग्य येते. आरोग्य समजा, पण सामाजिक कल्याणापेक्षा अधिक खर्च कशावरचा आहे? शिक्षणाचा आहे म्हणू शकतो आपण. तुलना करायला आता इकडे आयोगाचा एखादा क्वेश्चन तुलनात्मक घेऊन आला आपल्याला, बरोबर आहे. जर तो तुलनात्मक प्रश्न आला तर काही महत्वाचे खर्च लक्षात ठेवा, कशावर सर्वाधिक खर्च केलेले आहेत. चलो नेक्स्ट. आता हा मधल्या तरतुदी आहेत, ह्या तरतुदी वाचत बसलो तर आपल्या 10 वाजतील. त्यामुळे ह्या तरतुदी घरी निवांत वाचून घ्या. कशावर किती रुपये खर्च केले त्या सांगितलंय. सगळ्या गोष्टी जवळपास ऑलमोस्ट दिलेल्या आहेत. एक महत्वाचा भाग सांगतो आणि थांबतो. हे बरंच आहे. एमएसएमई संदर्भात 3 स्तरीय समिती स्थापन केली, एवढं लक्षात ठेवा. एमएसएमई 3 स्तरीय समिती. सामाजिक विकास, महिला बाल कल्याण. बाय बाय. चलो ओके, ठीक आहे. हे लक्षात घ्या. भारताच्या माय 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 असंच माय मायो 2 तास बसून कटाळे. माझा आवाज कळत असेल तुम्हाला. असा असताना मी लेक्चर घेतो, लक्षात घ्या. म्हणजे मी ट्रिपल पॉवरच्या अँटीबायोटिक्स गोळ्या खाऊन आला, जेणेकरून मग 2 तास लेक्चर झालं पाहिजे. असं असताना मी लेक्चर घेतोय. तुम्ही धडधडीत चांगले असताना चाललंय का नेमकं? बरं नो माय असलं असं करून बरं आहे का नाही? मी तुमच्यासाठी मास्तर जो मात पोर असं असून माय. चला ठीक आहे, बरं थोडं भाग राहिले 5 मिनिटं. हो चिवचा घास. राज्यसेवाले तुम्हाला ते आर्थिक पाणी हवं, लय महत्वाचं आहे. हो नंतर डिटेलमध्ये व्यवस्थित वाचून ग्राफिकली वाचत. बघा सरकारच्या यंदाच्या टॅक्स रचनेमध्ये बदल केलाय का? जैसे ते आहे. काही महत्वाचे बदल लक्षात घ्या. इकडे काय काय बदल केलेले आहेत. म्हणजे टॅक्स स्ट्रक्चर तेच आहे, टॅक्स स्लॅब तोच आहे, फक्त काही महत्वाचे इतर बदल. नवीन कर व्यवस्था, न्यू टॅक्स रिजिन चालू केलंय. टॅक्स स्लॅब मोठे बदल नाहीत, मात्र सवलतीवर भर दिलेला आहे. काही इतर सवलती दिलेल्या आहेत. बघा कुठलाय? स्टँडर्ड डिडक्शन त्याला म्हणतात. पगारदार वर्गासाठी मर्यादा 75,000 वरून किती केलेली आता?
1,00,000 स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे जे काय म्हणतात प्राध्यापक वगैरे जे असतात किंवा इतर सर्वंट आहेत त्यांचा जो टॅक्स मायनस होतो त्याला टॅक्स डिडक्टिंग सोर्सेस म्हणतात. त्याला स्टँडर्ड डिडक्शन जे असते 75,000पर्यंत एक्स्ट्रा सूट मिळायची. आता ते किती मिळणार आहे? 1,00,000पर्यंत सूट मिळणार आहे. अगोदरचं 12,00,000 जे ते सेम आहे. 12,00,000पर्यंत कर द्यायची गरज नाही. छोटे करदाते जे आहेत त्याला करातून विशेष सवलत दिलेली आहे. छोटे करदाते म्हणजे 24,00,000च्या खालचे यांना छोटे करदाते म्हणतात. त्यांना विशेष सूट दिली आहे. कॉर्पोरेशन टॅक्स किंवा मॅट 15% किती आणलाय? 14%. हे मॅट काय रे? मॅट मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्सेस आहे. तो महामंडळ करामध्ये मर्ज केला होता. 97ला चालू केला तर करतो. बरोबर आहे. मॅट नवीन आयकर कायदा कर कधी लागू होणार आहेत? 1 एप्रिलला. बघा लक्षात घ्या. 0 ते 4,00,000पर्यंत कर किती आहे? 0. 8,00,000पर्यंत 5%. 8 ते 12 10,00,000. 12 ते 16,00,000पर्यंत 15%. 16 ते 20,00,000 20%. 20 ते 24,00,000 25 आणि 24,00,000च्या पुढे 30%. आपला प्रश्न पडला होता कराचा कमीत कमी दर किती असतो आणि कमाल दर किती असतो? कमीत कमी 5, मॅक्झिमम 30%. लक्षात ठेवा. हे आधीचे टॅक्स आहेत पण ठीक आहे. ओल्ड टॅक्स सिस्टम आहे ते. 2,50,000पर्यंत 0, 2.5 ते 5,00,000 5%, 5 ते 10,00,000 20%, 10,00,000च्या पुढे 30%. हे जुने स्ट्रक्चर होतं. ते बदललं आता. ह्याच्या अगोदर मागच्या वर्षी 3-3 लाख टप्पे होते. त्याच्या आधीच्या वर्षी 3-3 लाख, 3 लाख, 6 लाख, 9 लाख, 12 लाख, 15 लाख, 15 लाखापेक्षा जास्त. आणि जुन्या टॅक्स स्लॅब मध्ये 25% नव्हतं. बरोबर आहे. त्याच्या अगोदर 2.5 लाख टप्पे होते. 2.5 लाखाहून 3 लाख, 3 लाखांना कुठे आले? 4 लाख. 4 लाखापैकी सुद्धा केवळ समजा निव्वळ पुन्हा 12 लाख असेल तर करायची गरज नाही. म्हणजे आहे तसंच ठेवलं गेलं. बरोबर आहे. बाकीचं कुठलाही बदल केला नाही. इतर सवलती मात्र थोड्याफार वाढवल्या आहेत करामध्ये केलेले बदल. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया भारताच्या आर्थिक पाहणी अहवालाचे प्रमुख कोण असतात रे? आर्थिक पाहणी अहवालाचे प्रमुख अर्थ मंत्रालयाचे जे प्रमुख असतात. अर्थमंत्री का अर्थसचिव? सचिव. अर्थ सचिव हे पण काय असतात? प्रमुख असतात. लक्षात ठेवा. आर्थिक पाहणी अहवाल कधीचा? 25-26. बजेट 26-27. लक्षात घ्या. मागच्या वर्षी काय होतं? बजेट 26-27, आर्थिक पाहणी 24-25 होता. मग यंदाचा आर्थिक पाहणी 25-26 आहे. ह्याच्यामध्ये बघा ग्रोथ रेट दिलेला आहे. मागच्या वर्षी काय होतं ना, यंदा सध्या किती आहे बघा. ग्रोथ रेट 22-23 किती होता? 7.6. 23-24 ला किती होता? 9.2. इथं भारताचा ग्रोथ रेट 10%चा आकडा गाठेल असा अंदाज होता. पुन्हा डबल आणखी काही गोष्टीमुळे ते पुन्हा रिव्हर्स माघारी फिरला, कमी झाला. 6.5, 7.4. आता हे 7.4 दिलंय. डबल स्टार दिसते बघा. 2 स्टार. स्टार म्हणजे इस्टिमेट आहे ते. बरोबर आहे. त्याच्या आधी अंदाज काय होता 25-26चा? 6.3. ते किती वाढेल? 6.8 वाढेल असा अंदाज होता. आणि 7.4 वाढते असं जाहीर केलंय. पण ते डबल इस्टिमेट आहे. त्याचा ऍक्च्युअल आकडा पुढच्या वर्षी मिळेल आपल्याला किती असेल तो पण. ठीक आहे. हे पण इस्टिमेट आहे. एक स्टार दिसते बघा इथं. इथं तुम्हाला आणखी स्टार दिसते इथं पण 26-27. म्हणजे आता पुढच्या वर्षाकरता भारताचा ग्रोथ रेट काय असेल? 6.8 ते 7.2. आपल्याला एवढा आकडा महत्वाचा. हा आकडा लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम सरासरी निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. आता आकडे कशामधले येतं? लाख रुपयाचे आकडे आहेत ते. बरोबर आहे. 1.69, 1.89, 2.5, 2.20. आता सध्या आपली अर्थव्यवस्था हे नेट आकडे दिलेत बघा. काय म्हणते? पर कॅपिटा. पर कॅपिटा म्हणजे दरड उत्पन्नाचे आकडे आहेत ते. बरोबर आहे. वार्षिक दरड उत्पन्नामध्ये हळूहळू काय चाललंय? वाढ होते. आणि भारताचा जीडीपी नुसार जगामध्ये आता सध्या क्रमांक किती लागतो रे? 4था. क्रमांक 1 ला चीन, क्रमांक 2 सॉरी अमेरिका क्रमांक 1 ला, चीन क्रमांक 2 ला, जपान का जर्मनी? जर्मनी 3 नंबरला. 4थ्या क्रमांकाला भारत. आर्थिक पाहणी अहवालानुसार हे एक महत्वाचं असेल. नेक्स्ट बघा पुढं. ऍग्रिकल्चरल सेक्टर त्याच्यामध्ये सरासरी वाढ किती आहे? 4.6 होता तर 3.1 असेल. इंडस्ट्री 5.99 वाढत होता आता 6.29 वाढते. सर्व्हिस 9.1. तिन्ही तुलना केलो आपण. सर्वाधिक वाढीचं क्षेत्र कोणतं आहे? 2च वर्षांत तुलना केली बघा. 24-25 आणि 25-26. सध्या सर्वाधिक वाढीचं क्षेत्र कुठलं आहे? सर्व्हिस. क्रम लावायचा असेल वाढीनुसार सेवा, उद्योग आणि कृषी. घट कुठे झाले? कृषीच्या वाढीच्या दरामध्ये घट झाले. हा वाढीचा दर आहे बरं का 2 वर्षातल्या. कृषीमध्ये घट होते आणि बाकी उद्योग आणि सेवा वाढते. जास्त ठिकाणी काय वाढतंय? सर्व्हिस सेक्टरमध्ये अजूनही वाढ होते. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह भारत सरकारकडे असणारा परकीय चलन साठा आता सध्या परकीय चलन किती आहे? $701 बिलियन एवढं परकीय चलन आपल्याकडे आहे. त्यामुळे सर्वाधिक वाटा कोणत्या चलनाचा असतो?
डॉलरचा. किती होता अगोदर? 21, 22, 578. त्यात 22, 23 ला 646 आणि 668. आता किती आहे? 701 बिलियन डॉलर एवढा सध्या आपल्याकडे परकीय चलन साठा आहे. लक्षात ठेवा, मेन्सला किंवा प्रीला विचारलं जातं. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार भारताकडे सध्या परकीय चलन साठा किती आहे? 701. लक्षात ठेवा. राईट. पुढे बघा नेक्स्ट, फिजिकल डिफिशियंट. आता बघितलं आपण. फिजिकल डिफिशियंट म्हणजे राजकोषीय तूट कधीपर्यंत दिले हे? 24-25. आपण 27 अंदाज बघितले. 27 ला 4.3% मग हे बघा किती होतं? 7, 6.5, 5.5 आणि 4.8. याच्या पुढं 4.4 आणि 4.3 आहे. आपण ते मागच्या स्लाइड मध्ये बघितलं होतं. बघा नेक्स्ट, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आता बघितलं 701.4 आहे. भारताकडे असणाऱ्या परकीय चलन साठ्यात वर्ष 2015 पासून ते वर्ष 2026 पर्यंत काय होत चाललंय? वाढ होते. बरोबर आहे. 1991 ला भारताकडला परकीय चलन साठा काय झाला होता? कमी होता. कमी म्हणजे केवळ $1 बिलियन एवढंच परकीय चलन आपल्याकडे होतं. तिथं पासून कुठपर्यंत आला होता? 701 बिलियन डॉलर पर्यंत भारताच्या परकीय चलन साठ्यात काय होते? वाढ. फूड ग्रेन प्रोडक्शन, भारतातलं अन्नधान्य उत्पादन, तांदूळ आणि गहू दोन्हीच्याही उत्पादनामध्ये हळूहळू काय चाललंय? वाढ. पण गव्हाचं उत्पादन जास्त आहे, तांदळाचं तुलनेनं कमी आहे. वाढ. बरं का लक्षात ठेवा. सध्याचं अन्नधान्य उत्पादन वर्ष 2024-25 नुसार, हे 24-25 आहे बरं का, किती रे? 357.7 लाख मेट्रिक टन एवढं भारतात सध्याचं अन्नधान्य उत्पादन आहे. मागच्या वर्षी 332.3 लाख मेट्रिक टन एवढं होतं. बरोबर. 332.3 लाख मेट्रिक टन. आता किती आहे? 357.7 लाख मेट्रिक टन एवढं भारताचं अन्नधान्य उत्पादन आहे. म्हणजे आपलं अन्नधान्य उत्पादन 1950 ला किती होतं रे? 53 लाख मेट्रिक टन एवढं होतं. त्याच्यानंतर हे समाप्तीपर्यंत बघा किती? 65 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढलं होतं. आता 65 लाखाहून अन्नधान्य उत्पादन किती झालंय? 357.7 लाख मेट्रिक टन. म्हणजे भारताच्या अन्नधान्याच्या उत्पादनात सातत्यानं काय होते? वाढ. यावेळी सर्वाधिक वाढ कोणत्या पिकाची आहे असं विचारल्यास गहू क्रमांक 1 ला आणि वाढीनुसार तांदूळ क्रमांक 2 ला. सर्वाधिक वाढ विचारली असेल तर सर्वाधिक उत्पादन कोणत्या पिकाचं आहे असं विचारल्यास तांदूळ आणि वाढीनुसार विचारल्यास गहू. लक्षात ठेवा. एक क्वेश्चन कंबाईनचा कन्फ्युज मध्ये होता बघा. इथिओपियापेक्षा भारतातल्या डाळीचं उत्पादन जास्त आहे, कमी आहे का जास्त आहे? हा प्रश्न आता सध्या काही पोरांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलंय. कदाचित दुसऱ्या केलं तो क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो. अन्नधान्य उत्पादनावर यावेळेला प्रश्न पडला होता. हा आकडा दिला होता, एक आकडा आला होता. बरोबर आहे. तर असे प्रश्न परीक्षेला येतात. लक्षात ठेवा. मला वाटतं ऑलमोस्ट झाला असेल आपलं. हे सर्वात जास्त खर्च कशावर केला आपण बघितलं. राईट. जीएसटी कलेक्शन आहे. गेल्या काही वर्षामध्ये केंद्र सरकारला मिळणाऱ्या जीएसटीचं कलेक्शन. आता अलीकडे जीएसटीच्या दरामधले 2 दर काय केलेत रे? 0%, 5%, 12%, 18% आणि किती होता? 28% जीएसटी. कुठला रद्द केलाय? 12 आणि 28. कोणता सुरू आहे? 5, 18 आणि काही निवडक वस्तूवर 40% पण आहे बरं का. हे जीएसटी लक्षात ठेवा. सरकारच्या जीएसटी कलेक्शन मध्ये गेल्या काही वर्षात काय होते? वाढ होत आहे. मला वाटतं इथं आपलं बऱ्यापैकी कंटेंट संपला असेल. ठीक आहे. थांबा. थँक्यू. भेटू पुन्हा. मुली जातील अगोदर.